जय हिंद. मी अनिल सुधाकर हांडे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा विदर्भाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्रो, वर्ग 1, वर्ग 2 व वर्ग 3 यांच्या मुख्य परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्रजीचे जे पेपर होतात त्यामधला मराठी व्याकरणचे जेवढेही पेपर झालेले आहेत 2013 पासून ते आज तक आहेत. ठीक आहे, 2013 पासून ते 2019 पर्यंत वर्ग 1, वर्ग 2 व वर्ग 3 राज्यसेवा, PSI STI ASO, MPSC क्लर्क, टॅक्स असिस्टंट याच्यामध्ये जेवढेही पेपर झालेले आहेत 2013 पासून ते 19 पर्यंत यांचं स्पष्टीकरण आपण या कोर्सच्या माध्यमातून पाहत आहे. त्यापैकी हा जो पेपर आहे हा पेपर आहे 2019चा राज्यसेवेचा. ठीक आहे, 2019चा राज्यसेवेचा. तर यामध्ये जे स्पष्टीकरण पाहणार आहे आपण ते विशेषतः जे व्याकरण आहे, व्याकरण, ठीक आहे, व्याकरण आहे त्याचंच आपण स्पष्टीकरण पाहणार आहे. आणि आपल्या कोर्समध्ये सुद्धा आपण व्याकरणावरच जास्तीत जास्त भर दिलेला आहे. बघा कसं असते, जर कुठलाही पेपर म्हटलं मराठी व्याकरणाचा तर याचे 3 भाग जनरली पाडले जातात. किती भाग पळूया आता पण 3. आता याच्यामध्ये आपल्याला 50 एक प्रश्न येतील. ठीक आहे, आपण सरासरी 50 प्रश्न पकडू. जर आपण विचार केला तर 60 प्रश्न सुद्धा होते. सुरुवातीला 60 प्रश्न होते, त्याच्यामध्ये नंतर 50 झाले. नंतर त्याच्यामध्ये काय होऊ शकते, अपडेट कमी जास्त होऊ शकतात. आणि त्याच्या आधी जर आपण क्लरिकलचा वगैरे विचार केला तर 30 एक प्रश्न, 40 एक प्रश्न अशा पद्धतीने विचारले जायचे. तर बघा आता जर आपण 50 प्रश्नाचा सरासरी म्हणतोय मी, सरासरी जर 50 प्रश्नाचा आपण विचार केला तर याच्यामध्ये आपण सरासरी पकडूयात की 30 ते 35 प्रश्न हे व्याकरणावर येतील. 30 ते 35, ठीक आहे, कमी जास्त होऊ शकतील. त्यानंतर जर विचार केला 10 ते 15 प्रश्न जे आहेत ते आपले शब्द व म्हणीवर येतील. 10 ते 15 वाढूही शकतात, कमीही होऊ शकतात. आणि जे 5 प्रश्न आहे ते 5 प्रश्न पॅरेग्राफवर येतील. जसं 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये सुद्धा पॅरेग्राफ विचारलेला होता. त्यानंतर 10 ते 15 प्रश्न ॲज इट इज जसेच्या तसे जे आहे आपण शब्द व म्हणीवर आले असे म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर 30 ते 35 प्रश्न आहे ते कशावर आलेले आहेत, व्याकरणावर. आपण याच्यामध्ये विशेषतः हा पेपर पाहत असताना आपला जो भर असेल म्हणजे संपूर्ण या सिरीजमध्ये हा भर पूर्ण आपला हे जे व्याकरणावरचे प्रश्न आहे याच्यावर असेल. शब्द व म्हणीचे जसेच्या तसे प्रश्न येतात, म्हणजे जसेच्या तसे म्हणजे हा रट्टा पॅटर्न आहे त्यामुळे हा आपल्याला वाचून करावा लागेल. याच्यामध्ये कन्सेप्ट नसतात. हे माझ्या पाठ आहे, माझ्या पाठ असेल तर तुमच्या पाठ होईल असं काही नाही आहे. इथं आपण पाठांतर घरून घेऊ शकत नाही पाड्यासारखं. ठीक आहे. आणि शब्द व म्हणी नंतर जर विचार केला पॅरेग्राफचा तर पॅरेग्राफ पण आपल्याला शांत डोक्याने वाचावा लागतो. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जे विचारलेले 5 एक प्रश्न असतात ते शांत डोक्याने सोडवावे लागतात. हे तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड आणि तुमची जास्तीत जास्त पॅसेज सोडवण्याची प्रॅक्टिस तिथं ठरवेल. परंतु आपण जर विचार केला 30 ते 35 प्रश्नांचा तर याच्यामध्ये व्याकरणावर प्रश्न असतात. आता व्याकरण म्हणजे काय, व्याकरण म्हणजे नियम. ठीक आहे, व्याकरण म्हणजे काय, नियम. आपण संपूर्ण नियम काय करू शकतो, चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो, पाठांतर करू शकतो. ठीक आहे, महर्षी पतंजलीने व्याकरणाला शब्दानुशासन असं म्हटलेलं आहे. बघा, पहिले वर्ण तयार होत असतो, वर्णानंतर शब्द तयार होत असते, शब्दानंतर वाक्य तयार होत असते, वाक्यानंतर पॅरेग्राफ तयार होतो, पॅरेग्राफ नंतर पुस्तक वगैरे तयार होते आणि ते पुस्तक आपण वाचत असतो. परंतु जर समजा या व्याकरणामध्ये जर कुठं काही घोळ झाला किंवा कुठं काही चूक झाली तर ते व्याकरणामधला जो घोळ किंवा ती जी चूक आहे ती जी सुधारली जाते ते व्याकरणाच्या माध्यमातून सुधारले जाते. म्हणून जर आपल्याला भाषा तयार करायची असेल तर तिची लिपीही तयार करावी लागते. लिपी जर तयार करायची असेल तर ऑफकोर्स आपल्याला वर्णमालिका तर तयार करावीच लागेल. परंतु त्याच्यामध्ये जर चूक झाली तर ती चूक आपल्याला कशाच्या माध्यमातून दुरुस्त करावी लागते, तर व्याकरणाच्या माध्यमातून दुरुस्त करावी लागते. म्हणूनच महर्षी पतंजलीने व्याकरणाला काय म्हटलेलं आहे, शब्दानुशासन. मला काय म्हणायचं लक्षात येत आहे, आपलं 2013 पासून बघा पुन्हा एकदा सांगतो, किंतु परंतु नसावा नंतर 2013 पासून क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 या संपूर्ण पेपरचं आपण स्पष्टीकरण या कोर्सच्या माध्यमातून पाहणार आहे. त्याच्यामध्ये विशेषतः मराठी व्याकरणाचं आपण स्पष्टीकरण पाहणार आहे. 2019 पर्यंतचे झालेले पेपर आहे त्याचं संपूर्ण स्पष्टीकरण असेल. याच्यामध्ये सुद्धा आपण हे जे 30 ते 35 प्रश्न आहे व्याकरणाचे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त कन्सेप्ट्स येतात त्या कन्सेप्टवर आपला भर असेल. जो रट्टा पॅटर्न आहे ते तर तुमचं तुम्हाला करावं लागेल, माझं मला करावं लागेल. ओके, तर अशा पद्धतीनं याची काही स्ट्रिक वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका. एक विषय अभ्यासाला नसतो. मला काय म्हणायचं हे स्पष्ट समजून घ्या. त्यानंतर आता आपण हे 30 ते 35 प्रश्न याच्यामधले पाहत असताना प्रश्न क्रमांक 1 पासून आपण सुरुवात करणार आहे.
तर कुठलाही वेळ न वाया घालवता आपण प्रश्न क्रमांक 1 पासून सुरुवात करूया. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 आपल्या समोर आहे. काय म्हटलेलं आहे बघा, उभयान्वी अव्यय या टॉपिकवर हा प्रश्न आलेला आहे, या घटकावर हा प्रश्न आलेला आहे. काय म्हणते, यास्तव तस्मास अतैव हे उभयान्वी अव्ययाचे प्रकार ओळखा. बरोबर आहे. आता पहिले तर उभयान्वी अव्यय म्हणजे काय हे आपल्याला माहित असलं पाहिजे. उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे जोडणे. दोन प्रधान शब्द किंवा दोन प्रधान वाक्य यांना जोडणारा जो अविकारी शब्द असतो त्याला उभयान्वी अव्यय असे म्हणतात. म्हणजे मी बाजारात गेलो आणि भाजीपाला विकत घेतला, ठीक आहे, किंवा भाजीपाला घरी आणला. म्हणजे मी बाजारात गेलो पहिलं वाक्य, आणि जे काही तुम्ही आणलं हे यांना जोडण्याचं आणीनं दोन वाक्याला जोडण्याचं काम केलं, म्हणून याला काय म्हणू आपण, उभयान्वी अव्यय. आता यांनी काय म्हटलेलं आहे, प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, यास्तव तस्मास अतैव हे उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. ऑप्शन दिलेला आहे समुच्चय बोधक, त्यानंतर ऑप्शन दिलेला आहे विकल्प बोधक, त्यानंतर ऑप्शन दिलेला आहे न्यूनत्व बोधक, आणि डी दिलेला आहे परिणाम बोधक. आता समुच्चय बोधक म्हणजे काय, पहिले याचा विचार करूयात आपण. समुच्चय म्हणजे दोन गोष्टीला एकत्रित करणे, ठीक आहे, दोन गोष्टीला काय करणे, एकत्रित करणे, याला आपण समुच्चय म्हणू. म्हणजे उदाहरणार्थ आपण अशा पद्धतीचं जर एखादं उदाहरण म्हटलं की मी बाहेर गेलो आणि पावसाला सुरुवात झाली. तुम्ही बाहेर गेले आणि दुसरं भर काय त्याच्यात पडली, पावसाला सुरुवात झाली आणि न जोडलं, ते झालं समुच्चयमध्ये. विकल्पबोधक हे किंवा ते, मी खेळायला जाईन नाहीतर घरीच राहील, मी असं करेल किंवा तसं करेल, त्याला काय म्हणू आपण, विकल्पबोधक. न्यूनत्वबोधक, न्यूनत्व म्हणजे काय, कमीपणा किंवा दोष. आईला थोडं बरं नाही बाकी सर्व ठीक, आईला थोडं बरं नाही बाकी सर्व ठीक, किंवा शेतकऱ्यांनी शेते नांगरली परंतु पाऊस आलाच नाही, पाऊस आलाच नाही, हे काय झालं, न्यूनत्व बोधक. आता परिणाम बोधक उभयान्वी अव्यय, एखाद्या गोष्टीचा एखाद्या गोष्टीवर काय होणे, परिणाम होणे. बघा, तुम्ही त्याचा अपमान केला, तुम्ही त्याचा काय केला, अपमान केला. यास्तव किंवा याकरिता, यास्तव तो आपल्याकडे येत नाही, बरोबर आहे. मग अशा पद्धतीनं यास्तव तस्मात अतैव ही कशाचे आहेत, परिणाम बोधक. आता परिणाम बोधक कशामध्ये दिलेला आहे, 4 मध्ये दिलेला आहे, म्हणून आपलं उत्तर काय आहे ते डी, बरोबर, ठीक आहे. परिणाम बोधक कशामध्ये येते, डी मध्ये, ठीक आहे, डी, ठीक आहे. हे झाला परिणाम बोधक उभयान्वी अव्यय. एखाद्या गोष्टीचा एखाद्या गोष्टीवर काय होणे, परिणाम होते. उदाहरणार्थ रस्त्याने येताना सायकल नादुरुस्त झाली, अतैव मला क्लासला यायला उशीर झाला, याकरिता मला क्लासला यायला काय उशीर झाला. आता बघा, उभयान्वी अव्ययाचा जर एक विचार केला आपण, उभयान्वी अव्ययाचा जर विचार केला तर उभयान्वी अव्ययाचे 2 प्रकार पडतात, ठीक आहे. किती प्रकार पडतात, 2. पहिला पडतो प्रधानत्व आणि दुसरा पडतो गौणत्व, ठीक आहे. पहिला काय पडेल, प्रधानत्व, आणि दुसरा काय पडेल, गौणत्व. आता प्रधानत्वाचा जो प्रकार आहे याच्यामध्ये याचं सूत्र तयार होत असते प्लस प्लस, ठीक आहे. प्लस प्लस म्हणजे काय होत असते, प्रधानत्व. आणि गौणत्व म्हणजे काय, याच्यामध्ये एक प्लस राहील तर एक मायनस राहील, किंवा एक मायनस राहील तर एक काय राहील, प्लस राहील. मला काय म्हणायचं, लक्षात घ्या, याच्यामध्ये दोन्ही वाक्य प्लस प्लस असतात, म्हणजे दोन्ही वाक्य कसे असतात, प्रधान असतात, म्हणून याला म्हणतात प्रधानत्व. याच्यामध्ये एक वाक्य प्रधान असेल तर एक वाक्य गौण असेल, किंवा पहिलं वाक्य गौण असेल तर दुसरं वाक्य प्रधान असेल, याला म्हणतात गौणत्व. आता प्रधानत्वाचे 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात, प्रधानत्वाचे 4, ठीक आहे. प्रधानत्वाचे 4, जसं समुच्चय बोधक, विकल्प बोधक, परिणाम बोधक आणि न्यूनत्व बोधक. गौणत्वाचे सुद्धा 4 प्रकार पडतात. गौणत्वाचे किती प्रकार पडतात, 4. पहिला पडेल स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि संकेत बोधक. लक्षात येत आहे. आता बघा, जर दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने प्रधान असतील, दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने काय असतील, प्रधान असतील, तर त्यावेळेला जे वाक्य तयार होत असते त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. त्यावेळेला त्या वाक्याला कोणतं वाक्य म्हणतात, संयुक्त वाक्य. मला काय म्हणायचं, लक्षात घ्या, जर समजा अर्थाच्या दृष्टीने दोन्ही वाक्य प्रधान असतील तर त्यावेळेला ते वाक्य कोणतं असते, संयुक्त वाक्य. उदाहरणार्थ, मी खेळायला गेलो आणि पावसाला सुरुवात झाली. एक गोष्ट केली तो खेळायला जाण्याची, दुसरी गोष्ट काय झाली, पावसाला सुरुवात झाली, ते झालं समुच्चय बोधक. अर्थाच्या दृष्टीने दोन्ही काय आहेत, प्रधान आहेत. आता मिश्र वाक्य, याला गौण वाक्यामध्ये काय होते, एक प्रधान असते तर दुसरं गौण असते, याला मिश्र वाक्य असे म्हणतात. याला काय म्हणतात, मिश्र वाक्य.
आता मिश्र वाक्य म्हणजे कसं, आता बघा उदाहरणार्थ बघा, जर समजा आपण विचार केला संयुक्त म्हणजे काय, आता संयुक्त मध्ये हे रिमोट पकडूया आणि हा पेपर, ठीक आहे, रिमोट आणि पेपर हे दोन काय आले, संयुक्त आले, हे दोन विभक्तही होऊ शकतात की नाही, म्हणजे ज्या वेळेला दोन गोष्टी संयुक्तिक येतात त्यावेळेला ते विभक्त सुद्धा होऊ शकते. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जर दोन्ही गोष्टी प्रधान असतील, म्हणजे या पेपर जे आहे हे वेगळ्या गोष्टीपासून बनलेलं आहे, जे रिमोट आहे ते वेगळ्या गोष्टीपासून बनलेलं आहे, म्हणजे दोन वेगवेगळ्या गोष्टीपासून बनलेलं आहे, दोघांचं एक वेगळं म्हणजे काय म्हणता येईल त्याला की एक दोघांचं एक वेगळी क्वालिटी आहे, त्यामुळे ते काय होऊ शकते, विभक्त होऊ शकते. आणि उदाहरणार्थ आता समजा ही बॉटल आहे, या बॉटलमध्ये पाणी आहे आणि या पाण्यामध्ये अजून जर निंबू वगैरे टाकलं किंवा याच्यामध्ये जर मीठ वगैरे टाकलं तर हे काय तयार होते, मिश्रण तयार होते. मग मिश्रणातून तुम्ही दुसरं वेगळं काढू शकता का, नाही, मिश्रणातून आपण दुसरं वेगळं काढू शकत नाही. जसं उदाहरणार्थ एक उदाहरण आपण अशा पद्धतीनं घेतलं, समजा याच्यावरच परिणामावरच घेतलं, वाटेत सायकल नादुरुस्त झाली, अतैव किंवा सबब मला यायला उशीर झाला, हे झालं कोणतं वाक्य, न्यूनत्व. आता मिश्र वाक्य कसं, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 1 रुपया म्हणजे किती पैसे, 100 पैसे. आता 1 रुपया म्हणजे 100 पैसे होते ना, यातलं हे वेगळं काढू शकता का तुम्ही, नाही. परंतु वाटेत सायकल नादुरुस्त झाली, सबब मला क्लासला यायला उशीर झाला. आता वाटेत सायकल नादुरुस्तच झाली तर त्याला क्लासला यायला उशीरच होईल का, एखाद्या वेळेस होऊ शकतो, एखाद्या वेळेस नाही होऊ शकत. जर त्याचं एखादं लेक्चर इम्पॉर्टंट असेल तर तो एखाद्याची काय म्हणता येईल की लिफ्ट मागून येऊ शकतो किंवा एखाद्या बसने येऊ शकतो किंवा धावत पळत येऊ शकतो क्लासला, म्हणजे तो उशिरा होऊ शकतो, उशीर नाही होऊ शकत त्याला. म्हणजे काय झालं, ते एक वाक्य अर्थाच्या दृष्टीने प्रधान झाले दोन्ही, म्हणून त्याला काय म्हणू आपण, संयुक्त. परंतु 1 रुपया म्हणजे 100% काय होते, 100 पैसेच होते, म्हणजे याच्यातून हे वाक्य वेगळं काढता येऊ शकत नाही, म्हणून हे झालं मिश्र. आणि याच्यातून हे दोन वाक्य वेगळे काढता येतात असतात, म्हणून त्याला काय म्हणतात, संयुक्त. जर समजा याच्यावर आणखी तुम्हाला डिटेल पाहायचं असेल तर आपला युट्यूबवर एक उभयान्वयी अव्यय मधूनच संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य कसं ओळखावं याच्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओज तयार केलेला आहे, तो तुम्ही एकदा पाहून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 2 वर जावं लागेल. प्रश्न क्रमांक 2 आहे, प्रश्न क्रमांक 2. आता बघा प्रश्न क्रमांक 2 आहे वाक्प्रचार. आता वाक्प्रचार जसे तसे असतात, याच्या काही कन्सेप्ट नसतात, म्हणून जे आहे ते आपल्याला घ्यावं लागेल. आता तारे तोडणे म्हणजे काय, वेड्यासारखे बोलणे. तारे तोडणे म्हणजे काय, तारे तोडणं काय म्हणजे का पॉसिबल आहे का, म्हणजे ते काय झालं, वेड्यासारखं बोलणे. त्यानंतर बघा तोंड टाकणे म्हणजे काय होत असते, काहीही बोलणे, अद्वता बोलणे. तोंड टाकणे म्हणजे काय, अद्वता बोलणे. तोंडात बोट घालणे. आता समजा तुम्हाला जर नोकरी लागली, तुम्हाला जर चांगला जॉब भेटला तर लोक काय करणार आहे, नवल करणार आहे त्या गोष्ट, काय त्याला लागली, ठीक आहे. म्हणजे काय झालं, तोंडात बोट घालणे, हे तोंडात बोट घालावेच लागतात लोकांच्या, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तोंडावर येणे, एखादी गोष्ट फार जवळ येणे, ठीक आहे. राज्यसेवेचा पेपर जवळ आला तरी माझा अभ्यास नाही आहे, PSI STI पेपर जवळ आला तरी माझा अभ्यास नाही आहे, ते काय नाही, फार जवळ येणे. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे आपलं, नंबर 4. म्हणजे अचं 4, त्यानंतर बचं 3, त्यानंतर सीचं 2 आणि डीचं काय येणार आहे, 1. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आपला वाक्प्रचारावरच विचारलेला आहे. काय म्हणते, कोल्हेकुई करणे म्हणजे काय, ठीक आहे. कोल्हेकुई करणे. आता कोल्हेकुई करणे म्हणजे काय होत असते, व्यर्थ बळबळ करणे. कोल्हेकुई करणे म्हणजे काय होत असते, व्यर्थ बळबळ करणे. म्हणजे आपलं उत्तर काय येईल, सी बरोबर. खूप मोठ्याने ओरडणे नाही, बडबड नाही, पडून जाणे नाही. कोल्हेकुई करणे म्हणजे काय होत असते, व्यर्थ ओरडणे. आता जे आहे ते आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूयात आपण. बघा काय म्हणते, अचूक वाक्याची जोडी ओळखा, ठीक आहे. अचूक वाक्याची जोडी ओळखा. आता बघा पुन्हा आपला उभयान्वयी अव्यय या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. बघा अचूक वाक्याची जोडी ओळखायची आहे. त्यानंतर बघा लोक आपली स्तुती करोत अथवा निंदा, त्यांनी म्हटलेलं आहे समुच्चयबोधक, ठीक आहे. त्यानंतर म्हटलं आहे मरावे परिकीर्ती रूपे उरावे, न्यूनत्वबोधक. वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून यायला उशीर झाला, परिणामबोधक, ठीक आहे. आता बघा विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली, ठीक आहे.
आता समजा उदाहरणार्थ एखाद्या गावाला आपण गेलो कुठंतरी, ठीक आहे, मग गावाला गेल्यानंतर आपण बाईकनं येत आहे घरी, आणि बाईकनं येत असताना काय झालं, विजा चमकू लागल्या. काय झालं, विजा चमकू लागल्या. आणि विजा चमकता चमकता काय झालं दुसरं, आपण तरी गाडी चालवतच आहे, विजा चमकू लागल्या तरी आपण काय चालवत आहे, गाडी चालवतच आहे, म्हणजे लवकर आपल्याला घरी जायचं आहे, आपण थांबलो नाही. आणि विजा चमकू लागल्या हा एक प्रॉब्लेम आहे. दुसरं काय झालं, समजा पावसाला सुरुवात झाली. काय झाली, पावसाला सुरुवात झाली. म्हणजे ही गोष्ट पहिलेच एक होती, त्याच्यात या गोष्टीची काय पडली, भर पडली. म्हणजे पहिल्या गोष्टीत दुसऱ्या गोष्टीची काय पडली, भर पडली. मग ज्या वेळेला प्लसमध्ये प्लस होते, ज्या वेळेला काय होते, प्लसमध्ये प्लस, त्यावेळेला त्याचा काय होत असतो, समुच्चय होत असतो. काय होत असतो, समुच्चय. म्हणजे विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली, याचं उत्तर येते समुच्चय बोधक. हे याचं येते समुच्चय बोधक. त्यानंतर बघा, लोक आपली स्तुती करत अथवा निंदा, म्हणजे हे करा किंवा ते, म्हणजे हा काय झाला, विकल्प. म्हणजे याचं काय येते, विकल्प. अथवा, किंवा, अगर यासारखे जर आले तर याचं काय येत असते, विकल्प. त्यानंतर बघा, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आता बघा, परी आलं नाही तर मग जसं परी, पण, परंतु, किंतु, बाकी अशा पद्धतीचं येते, त्याचं न्यूनत्व हे अगदी बरोबर आहे, न्यूनत्व. आता मला सांगा, मरावे म्हणजे मेला, म्हणजे त्याच्यासाठी जग संपलं ना, म्हणजे कमीपणा किंवा दोषच आला की नाही. आणि कीर्तिरूपी उरावे हे त्याचं कर्म ठरवणार आहे, कीर्तिरूपी उराचं की नाही उराचं. त्यानंतर बघा, वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला यायला काय झाला, उशीर झाला. बरं, ही गोष्ट झाली म्हणून याचा परिणाम कशावर झाला, या गोष्टीवर झाला का नाही, म्हणजे हे परिणाम बोधक. म्हणजे हे पण काय आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं आपलं सी आणि डी हे बरोबर आहे, ए आणि बी हे काय आहे, चूक आहे. आता पर्यायावर जर गेलो तर ए बी सी बरोबर, सी डी बरोबर, ए बी सी डी बरोबर. तर काय येईल बरं याचं उत्तर, नंबर 3 सी डी बरोबर. लक्षात येत आहे, आपलं उत्तर काय आहे, सी डी बरोबर. प्रश्न क्रमांक 5 लक्षात येत आहे, प्रश्न क्रमांक 5 बघा. प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय म्हटलेलं आहे, पार्वतीने नीलकंठास वरले यातील समास ओळखा. पार्वतीने काय केले, नीलकंठास वरले. आता समासावर आले बघा. पहिले तर समासाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. समास म्हणजे काय, शब्दाची काटकसर, म्हणजे त्याला आपण काय म्हणू, समास. आता सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह. आता समजा एक उदाहरण म्हटलं आमच्या म्हणजे कुठल्याही शहरामध्ये मुंगवळा नाश्ता करायला गेलो की मुंगवळा हा जो पदार्थ आहे हे जनरली खाण्यासाठी वापरतात. आता मुंगवळा हा सामासिक शब्द झाला. जर समजा याचा विग्रह केला तर काय होईल, मूंग घालून तयार केलेला वळा. म्हणजे जर समासाचा शोध लागला नसता तर जनरली लोकांनी काय म्हटलं असतं, अरे 1 प्लेट मूंग घालून केलेला वळा देता का आम्हाला. समजा दुसरा शब्द आपण घेऊ, चुलत सासरा. चुलत सासरा हा सुद्धा एक काय आहे, सामासिक शब्द आहे. मग एखादा नवीन मुलगा आहे, त्याचं लग्न वगैरे झालेलं आहे आणि तो सासरवाडीला गेला, तिकडून त्याच्या मित्राचा फोन आला, का रे कुठं आहे, काय करून राहिला. तो असा म्हणून का, माझ्या बायकोचा चुलता या नात्यानं माझा सासरा, मी त्याच्या घरी चहा पिऊन राहिलो, असा म्हणन का तो. म्हणजे किती वेळ जाईन याचा. मग या शब्दाची काटकसर करण्यासाठी कशाचा शोध लागला, समासाचा. मग बायकोचा चुलता या नात्यानं सासरा, त्यापेक्षा चुलत सासरा. आलं का लक्षात मला काय म्हणायचं ते. म्हणजे शब्दाची काटकसर करणे म्हणजे काय, समास. आता या समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात समासाचे, 4. ठीक आहे, किती प्रकार म्हणूयात आपण, 4. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. पहिला आहे अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समास याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचं असते. दुसरा तत्पुरुष समास, तत्पुरुष याच्यामध्ये दुसरे पद महत्वाचे असते, शब्दाचे दुसरं पद महत्वाचं असते. तिसरा द्वंद्व समास. कोणता समास, द्वंद्व. याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात, उदाहरणार्थ आई बाबा. आणि चौथा आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही समास याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाची नसतात आणि तिसऱ्याच पदाचा बोध होते. मग आता आपल्याला पार्वतीने नीलकंठास वरले यातील समास ओळखायचा आहे. आता बघा, नीलकंठ या शब्दाचा विचार करायचा आपल्याला. आता नीलकंठ म्हणजे काय, इथं 2 शब्द आहे. नील म्हणजे निळा, कंठ म्हणजे गळा, बरोबर आहे, नीलकंठ. मग इथं निळाही महत्वाचा नाही, कंठही महत्वाचा नाही. मला काय म्हणायचं लक्षात घ्या, निळाही महत्वाचा नाही आणि कंठही महत्वाचा नाही. तर निळा कंठ ज्याचा असा तो कोण बरं, शिवशंकर.
म्हणजे पार्वतीने कोणाला वरले? शिवशंकरास. ठीक आहे, शंकरजीस वरले. म्हणजे ज्याचा कंठ काय आहे? निळा आहे, त्याला कोणी वरले? पार्वतीने. मग बघा आता इथं ऑप्शन दिलेले आहेत बघा. पहिलंच आहे बहुव्रीही समास, म्हणजे याच्यामधले दोन्ही पद महत्वाचे नाही, तिसऱ्याच पदाचा बोध होतो, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे ये. त्यानंतर आपण बी चा विचार करू, द्वंद्व समास, दोन्ही पद महत्वाचे, आई बाबा. ठीक आहे, न्याय अन्याय असं नाही आहे. तत्पुरुष समास, यातलं दुसरं पद महत्वाचं. अव्ययभाव समास, याच्यातलं पहिलं पद महत्वाचं, म्हणजे हे येणार नाही. आपलं उत्तर काय येणार आहे? फक्त डी बरोबर. म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं काय येणार आहे? सॉरी, आपलं काय येणार आहे? फक्त ए बरोबर. ठीक आहे, फक्त ए बरोबर. लक्षात आलं? ठीक आहे, समासाचे 4 प्रकार. नंतर या समासाचे आणखी प्रकार पडतात, याचे 7 प्रकार पडतील, याचे 3 प्रकार पडतील आणि याचे 4 प्रकार पडतील. ते आपण समोरच्या जे प्रश्न येतील त्याच्यामध्ये आपण पाहणारच आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्न क्रमांक 6 काय म्हणते बघा. राजाने अलबत्या गलबत्या सभेत अर्धचंद्र दिला म्हणून त्याची कणिक तिंबली गेली नाही. वरील वाक्य समूहातील वाक्प्रचार व त्याचा अर्थ ओळखा. बघा आता बघा काय म्हटलेलं आहे. राजाने अलबत्या गलबत्यांना सभेत अर्धचंद्र दिला म्हणून त्याची कणिक तिंबली गेली नाही. वरील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला काय करायचा आहे? ओळखायचा आहे. आता बघा अलबत्या गलबत्या म्हणजे काय होत असते? शुल्लक माणूस. अलबत्या गलबत्या म्हणजे आहे चाल रे असाच आहे, अलबत्या गलबत्या आहे शुल्लक माणूस. ठीक आहे. त्यानंतर काय होत असते? त्यानंतर दिलं अर्धचंद्र म्हणजे गच्चांडी देणे. अर्धचंद्र म्हणजे काय होते? गच्चांडी देणे, गच्चांडी देणे. ठीक आहे. त्यानंतर बघा कणिक तिंबणे. कणिक तिंबणे म्हणजे काय? खूप मार देणे. कणिक तिंबणे म्हणजे काय होत असते? खूप मार देणे. म्हणजे आपलं काय बरोबर आहे? फक्त ए बी आणि सी बरोबर आहे. वरील सर्व चूक नाही आहे. अलबत्या गलबत्या म्हणजे शुल्लक माणूस, कोणताही माणूस. अलबत्या गलबत्या. अर्धचंद्र देणे म्हणजे गच्चांडी, गच्चांडी म्हणजे गच्चांडी देणे हे ना. त्यानंतर बघा कणिक तिंबणे म्हणजे काय होत असते? खूप मार देणे. त्यानंतरचा 7 नंबरचा प्रश्न. आता बघा मित्र, हे कसं आहे? वाक्प्रचार म्हणी अशा पद्धतीचे हे शब्द येतात. ठीक आहे. वाक्समूहाबद्दल वाक्प्रचार. मग आता हे जसेच्या तसे असतात, ज्याचा शब्द साठा जास्त त्याचं हे होत असते. त्यामुळे आपल्याला शब्द व म्हणी व्याकरणासोबत सेल्फमध्येच करावे लागतात. ठीक आहे. कारण की हा रट्टा पॅटर्न आहे, एका व्यक्तीचं पाठ होऊ शकते, त्याच्यासोबत दुसऱ्याला जसंच्या तसं पाठ करावं लागते. मला काय म्हणायचं लक्षात घ्या. त्यानंतर बघा योग्य जुळ्या जुळवा. आता बघा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे आयोगाने. ठीक आहे. प्रश्न कॅन्सल केलेला आहे. तरी आपण याचं जे आहे उपसर्ग म्हणजे काय होत असते? जर एखाद्या शब्दाच्या आधी जर एखादा प्रत्यय लागला त्याला उपसर्ग म्हणून. प्रत्यय जर एखाद्या शब्दाच्या नंतर लागला तर प्रत्यय म्हणून. शब्द साधिते आणि अभ्यस्त अंश अभ्यस्त असते, पूर्ण अभ्यस्त असते. जर अभ्यस्त म्हणजे काय? एखाद्या शब्दाची काय झाली जर डबल डबल. आता बघा डावपेचा आपण म्हणू शकतो, पण अंश अभ्यस्त आहे ह्या. त्यानंतर शब्द साधिते गुरुत्व प्रत्यय घटित इथं येत नाही म्हणून हे काय झालेलं आहे? एक इथं ऑप्शन चुकीचं दिलेलं असल्यामुळे हा प्रश्न काय केलेला आहे? कॅन्सल केलेला आहे. तर मग आपण कॅन्सलवर जास्त विचार न करता तेवढ्या वेळेमध्ये काय करू? आपण प्रश्न क्रमांक 8 कडे जाऊया. आता रामूने काठी घेतली. रामूने काय घेतली? काठी घेतली, त्याने कुत्र्याला झोडपले. रामूने काठी घेतली आणि काय केले? कुत्र्याला झोडपले. या वाक्याचे केवळ वाक्य कोणते होईल? आता बघा वाक्याचे जर विशेषतः प्रकार केले 3 प्रकार आपण करूया वाक्याचे. ठीक आहे. किती प्रकार? 3. जसा पहिला करूया आपण संयुक्त वाक्य. ठीक आहे. सॉरी, पहिला करूया आपण केवल वाक्य. केवल वाक्य. त्यानंतर करूया आपण संयुक्त आणि त्यानंतर करूया आपण मिश्र. ठीक आहे. त्यानंतर कोणतं करूया आपण? मिश्र. आता संयुक्त वाक्य म्हणजे काय? जर 2 वाक्य प्रधान प्रधान. ठीक आहे. 2 वाक्य प्रधानत्व बोधक उभ्यांनी जोडलेली असतील किंवा दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने काय असतील? प्रधान असतील, तर त्यावेळेला ते होत असते संयुक्त वाक्य. जर 2 वाक्यापैकी पहिलं वाक्य प्रधान असेल आणि दुसरं वाक्य गौण किंवा पहिलं गौण असेल दुसरं प्रधान असते, त्यावेळेला ते होत असते मिश्र वाक्य. जर समजा एकच वाक्य असेल, कोणतं वाक्य असेल? एकच वाक्य असेल, तर त्याला काय म्हणतात? केवल वाक्य. रामूने काठी घेतली, त्याने कुत्र्याला झोडपले. या वाक्याचे कोणते वाक्य करायचे? केवल वाक्य करायचे. आता प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय करावं लागते? ऑप्शन हटाव मोहीम पण कधी कधी घ्यावं लागते. म्हणजे जे आपल्याला याच्यातलं संयुक्त वाक्य केवल वाक्य दिसते ते काढून टाकायचं. मग आता जर विचार केला आपण, रामूने काठी घेतली व कुत्र्याला झोडपले. बघा हे झालं इथं समुच्चय. समुच्चय झालं आणि इथं व आलं.
ठीक आहे, हे पहिलं वाक्य आहे, रामूने काठी घेतली कुत्र्याला झोडपले. 2 वाक्य आहे की नाही, जोडण्याचं काम कोण केलं, वन, म्हणजे हे आपलं येणार नाही, कारण त्यांनी आपल्याला काय म्हटलं, केवळ वाक्य कोणते होईल हे सांगा म्हणते, म्हणजे केवळ वाक्य करायचं आहे याचं. त्यानंतर बघा, रामूने काठी घेऊन कुत्र्याला झोडपले, हे आपलं उत्तर आहे. रामूने काठी घेऊन कुत्र्याला झोडपले, कारण याच्यामध्ये व आणि किंवा अगर असं काहीच नाही आहे. त्यानंतर 3 नंबरचं जर बघितलं, रामूने काठी घेतली आणि कुत्र्याला झोडपले, इथं व आहे, इथं आणि आहे, 2 वाक्याला जोडण्याचं काम केलेलं आहे. परंतु 2 नंबरचा जर वाक्याचा विचार केला, रामूने काठी घेऊन कुत्र्याला झोडपले, हे जसंच तसं वाक्य आहे, म्हणजे हे काय झालेलं आहे, केवळ वाक्य झालेलं आहे. हे काय झालेलं आहे, संयुक्त वाक्य झालेलं आहे. यापैकी नाही, इथं येणार नाही, म्हणून आपलं उत्तर काय येते, नंबर 2. मला काय म्हणायचं लक्षात येत आहे का, बघा, रामूने काठी घेऊन कुत्र्याला झोडपले, रामूने काठी घेतली आणि कुत्र्याला झोडपले का, नाही, रामूने काठी घेऊन काय केलं, कुत्र्याला झोडपले. मला काय म्हणायचं लक्षात येत आहे, म्हणजे याचं काय झालेलं आहे, हे सरळ सरळ केवळ वाक्य झालेलं आहे. एकच वाक्य, केवळ वाक्य, समजलं. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे, विसर्ग संधीचे उदाहरण. आता बघा, संधीचे जर विचार केला, संधी म्हणजे काय होते, सांधणी किंवा जोडणे. ठीक आहे, संधी म्हणजे काय होत असते, सांधणी किंवा जोडणे. संधीचे 3 प्रकार पडतात, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. स्वर संधीचा फॉर्म्युला स्वर प्लस स्वर, व्यंजन संधीचा फॉर्म्युला व्यंजन प्लस व्यंजन किंवा स्वर, विसर्ग संधीचा फॉर्म्युला विसर्ग प्लस व्यंजन किंवा स्वर. अशा पद्धतीने संधीचे 3 प्रकार पडतात. संधी म्हणजे काय होते, सांधणी किंवा शब्द जोडणे. बोलण्याच्या ओघामध्ये माणूस जोरात बोलत असतो, जोरात बोलत असताना काय होत असते, 2 शब्द काय होत असते, एकत्रित करून टाकते माणूस. जसं आपण म्हणतो की नाही, भूगोलामध्ये वाचताना पूर्व महाराष्ट्रामधील काही नद्या ज्या आहेत त्या उत्तर दक्षिण आहे किंवा दक्षिण उत्तर आहे. मग दक्षिण उत्तर न म्हणता आपण काय म्हणतो, दक्षिणोत्तर. सूर्या अस्त आपण न म्हणता आपण काय म्हणतो, सूर्यास्त. अशा पद्धतीनं मला काय म्हणायचं लक्षात येत आहे. मग अशाच पद्धतीनं संधीचे 3 प्रकार पडतात, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. याच्यामध्ये यांनी कोणती संधी विचारलेली आहे, विसर्ग संधी. आपल्याला यांनी ऑलरेडी संधियुक्त शब्द दिलेले आहे, याचा पहिले आपल्याला काय करावं लागते, विग्रह करावा लागतो. आता बघा, विग्रह आपण करू. सदानंद. आता सदानंद याचा विग्रह आपल्याला करायचा आहे, सत अधिक आनंद, सत अधिक आनंद. ठीक आहे, सत अधिक आनंद. बघा, आता जर इथं विचार केला तर हे आहे व्यंजन, हे आहे स्वर. हे काय आहे, व्यंजन, हे काय आहे, स्वर. म्हणजे हे व्यंजन आहे, स्वर आहे, म्हणजे हे विसर्ग संधी आहे का, नाही. यानं कशाचा फॉर्म्युला केला, व्यंजन संधीचा फॉर्म्युला केला. म्हणून आपलं जे आहे 1 नंबरचं ऑप्शन गेलं, सज्जन, सत जन. बघा, हे एक व्यंजन आहे, हे एक व्यंजन आहे, म्हणजे हे पण गेलं. ठीक आहे, दोन्ही गेले. पहिले याच्यावरूनच समजते. आता बघा, सूर्यास्त. इथं जर विचार केला, सूर्य अधिक असतं. जर इथं जर विचार केला, इथून निघाला, इथून निघाला, म्हणजे पहिला स्वर आहे, दुसरा स्वर आहे, म्हणजे हे स्वर संधीत गेलं, हे व्यंजन संधीत गेलं, हे स्वर संधीत गेलं. मला काय म्हणायचं लक्षात येत आहे, विद्या अधिक अमृत, विद्या प्लस अमृत. ठीक आहे, म्हणजे हे पण गेलं. त्यानंतर विचार करा, निरह अधिक आधार. ठीक आहे, निरह अधिक आधार, बरोबर आहे, निरह आधार. ठीक आहे, निराधार. ठीक आहे, त्यानंतर विचार केला, मनः अधिक बल. ठीक आहे, मनः अधिक बल. बघा, इथंही विसर्ग आला, इथंही विसर्ग आला, इथंही विसर्ग आला. जर इथं जर विचार केला, निरह अधिक आधार, हे विसर्ग आहे, पण सत अधिक जन, हे काय आहे, व्यंजन आहे. काय आहे, व्यंजन आहे, म्हणजे विसर्ग आहे तर हे व्यंजन आहे. बघा, मी डबल सांगतो, व्यंजन 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 संधीचं उदाहरण आहे म्हणून कटलं. स्वर 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 संधीचं उदाहरण आहे म्हणून कटलं. डी बघा, हे विसर्ग आहे पण हे व्यंजन आहे म्हणून कटलं. आपल्याला त्यांनी काय म्हटलं, विसर्ग संधीचे उदाहरण. हे पण विसर्ग आहे, हे पण विसर्ग आहे. म्हणजे इथं जर विचार केला तर ए बी डी चूक आणि सी काय आहे, फक्त बरोबर. ए बी डी चूक, सी बरोबर. लक्षात येत आहे, फक्त हे बरोबर. निरह अधिक आधार, मनः अधिक बल. लक्षात येत आहे. प्रश्न क्रमांक 10. पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण ढग दाटून आले आहेत. बघा, काय म्हणते प्रश्न, पाऊस पडण्याची काय आहे, शक्यता आहे, कारण काय झालेले आहे, ढग दाटून आले आहेत. पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण ढग दाटून आले आहेत. बघा, आता इथं म्हणते संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवळ वाक्य यापैकी नाही. वाक्याचे प्रकार केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य अशा पद्धतीने असते. आता बघा, पाऊस पडण्याची शक्यता आहे,
कारण कारण ढग दाटून आले आहे. आता कसं बघा, कशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. आता पाऊस पडण्याची शक्यता आहे हे एक गोष्ट झाली, ढग दाटून आले आहे ही दुसरी गोष्ट झाली, नाही का. म्हणजे एका गोष्टीनं काय केलेली आहे, दुसऱ्या गोष्टीत काय केलेली आहे, भर टाकण्याचं काम केलेलं आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे, संयुक्त वाक्य. म्हणजे एक गोष्ट, म्हणजे मला काय म्हणायचं आहे, एक गोष्ट जर दुसऱ्या गोष्टीमध्ये काय करत असेल, भर टाकण्याचं काम करत आहे. जसं पावसाला काय म्हणता येईल, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. म्हणजे एका गोष्टीत दुसऱ्या गोष्टीनं काय केलेली आहे, भर टाकलेली आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणू, संयुक्त. मला काय म्हणायचं लक्षात येत आहे, म्हणून त्याला काय म्हणू आपण, संयुक्त. पाऊस पडण्याची शक्यता आहे, ढग दाटून आले आहे. समजलं का. म्हणजे एका गोष्टीत दुसऱ्या गोष्टीने काय केलेली आहे, भर टाकलेली आहे. त्यानंतर बघा, फळे मधुर खावया असती नित्य मवेत असे. ठीक आहे. हिरेजडित सुंदरी कनन पंजरीही वसे. या काव्यपंक्ती शब्दशक्ती ओळखा. आता बघा, शब्दशक्ती कशा पद्धतीनं, आता शब्द अधिक प्रवाहित होण्यासाठी शब्दशक्तीचा वापर केला जातो. शब्दशक्ती एकूण 3 पडतात. जशा पद्धतीनं आपण कोणती म्हणू, लक्षणा, त्यानंतर म्हणू आपण त्या अभिधा. ठीक आहे, पहिली म्हणू आपण अभिधा. ठीक आहे, त्यानंतर म्हणू आपण व्यंजना आणि तिसरी म्हणू आपण लक्षणा. अशा पद्धतीनं काय शब्दशक्तीचे 3 प्रकार पडतात. आता अभिधा शब्दशक्ती म्हणजे काय, एखादी गोष्ट जशी आहे तशी जर आपल्याला दाखवायची असेल तर त्यावेळेला काय आपण अभिधा शब्दशक्ती वापरतो. व्यंजना शब्दशक्ती म्हणजे काय, जर एखाद्याला नावे ठेवायचे, म्हणजे उदाहरणार्थ आहे, समजा समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजे. आता साप ठेचले पाहिजे का असं नाही म्हटलेलं आहे, समाजातील असले साप ठेचून काढलेले पाहिजे. म्हणजे ते काय झालेलं आहे, दुसऱ्याला नावं ठेवण्यासाठी दिलेलं आहे. लक्षणा म्हणजे काय, ही गोष्ट कशी पॉसिबल आहे बुवा, नाही का. ही गोष्ट जशी बाबा ताटावर बसले ते काय झाली, लक्षणा. आता यांनी इथं 3 ऑप्शन दिले, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. ठीक आहे. आता बघा, जसेच्या तसे दाखवायचं असेल तर अभिधा. ठीक आहे. हे कसे होऊ शकते, हे झाली लक्षणा. आणि हे योगरूढ येणार नाही, हे काय झाली व्यंजना. ठीक आहे. व्यंजना कसं, फळे मधुर खावया असती नित्य मेवे तसे. हिरेजडित सुंदरी कनन पंजरीही वसे. या काव्यपंक्तीतील शब्दशक्ती सांगा. आता ही काव्यपंक्ती आहे, गद्य असतं तर आपण पटकन ओळखलं असतं. आता काय झालेलं आहे, व्यंजना म्हणजे काय, दुसऱ्याला नावं ठेवणे. म्हणजे आपण म्हणू शकतो की समाजात लांडग्यांचा वावर खूप वाढलेला आहे. समाजात कशाचा वावर वाढलेला आहे, लांडग्यांचा वावर. म्हणजे लांडग्यासारख्या कोणाचा वावर वाढलेला आहे, मनुष्य प्रवृत्ती. लांडग्यासारखी जर मनुष्य प्रवृत्ती झाली तर आपण त्याला काय म्हणतो, समाजात आता निवडणुका आल्या की कावळ्याची कावकाव सुरू. आता निवडणुका जर आल्या तर कावळ्याची कावकाव सुरू होते का, तर ते कशासाठी वापरलेलं आहे, जे पॉलिटिशियन्स लोक आहेत समजा, ते निवडणुका आले की त्यांचा प्रचार सुरू होते. म्हणून निवडणुका आले की कावळ्याची कावकाव सुरू. मग फळे मधुर खावया असती नित्य मेवे तसे. हिरेजडित सुंदर कर्ण पंजरीही वसे. म्हणजे याच्यामध्ये काय दिलेलं आहे, याची उपमा या गोष्टीला दिलेली असल्यामुळे हे काय आहे, व्यंजना. आता अभिधा म्हणजे काय, जर सरळ एखादी गोष्ट असती तर अभिधा. जर समजा ही गोष्ट पॉसिबलच नाही का, सूर्य बुडाला, अशा पद्धतीत असतं तर लक्षणा. आणि व्यंजना म्हणजे काय, एखाद्या गोष्टी दुसऱ्यासोबत काय, दुसऱ्यावर काय ठेवलेले जातात, नावं ठेवले जातात. म्हणून त्याला काय म्हणतात, व्यंजना. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील कोणता शब्द परस्पर विरुद्धार्थी शब्द या अर्थाने आलेला आहे. विरुद्धार्थी शब्द बघा, जमा खर्च, त्यानंतर दिलेला आहे सगळे सोयरे, त्यानंतर दिलेला आहे तेजी मंदी, त्यानंतर दिलेला आहे हार जीत. बघा आता काय म्हटलेला, खालीलपैकी कोणता शब्द परस्परांचे विरुद्धार्थी शब्द या अर्थानं आलेला आहे. बघा, जमा आणि खर्च बरोबर आहे. त्यानंतर दिलेला आहे तेजी मंदी, त्यानंतर दिलेला आहे हारजीत. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, जमा खर्च हे विरुद्धार्थीच आहे, जमा खर्च विरुद्धार्थी आहे. त्यानंतर सगेन सोयरे हे विरुद्धार्थी नाही आहे, सगळे सोयरे विरुद्धार्थी कसं होईल. त्यानंतर जर विचार केला तर तेजी मंदी हे पण विरुद्धार्थी आहे आणि हार जीत हे सुद्धा काय विरुद्धार्थी आहे. म्हणजे ए सी आणि डी, ए सी डी कुठे आहे,
नंबर 3 मध्ये ACD. ठीक आहे, सगळे सोयरे विरुद्धार्थी येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर तेरा नंबर, पुढीलपैकी कोणता जोड शब्द विसर्ग उकार संधीचे उदाहरण आहे? बघा, विसर्ग उकार संधीचं उदाहरण ओळखायचं आहे आपल्याला. आता बघा, याची जर फोड केली तर होते उत अधिक छेद. ठीक आहे, याची फोड होते उच्छेद. याची जर फोड केली तर होते सत अधिक जन. याची जर फोड केली तर होते उत अधिक लंघन. याची जर फोड केली तर होते यशः अधिक धन. यशः अधिक धन. आता बघा, हे झाला व्यंजन संधीचं उदाहरण. तच्या समोर च किंवा छ आला असता त बद्दल च घ्यावा, त्यामुळे हे येणार नाही, कारण त्यांनी आपल्याला विसर्ग उकार संधी म्हटलं. त्यानंतर जर विचार केला तर हे पण व्यंजन संधीचं उदाहरण आहे. तच्या समोर च किंवा झ आल्यास त बद्दल ज घ्यावा, त्यामुळे हे येणार नाही. त्यानंतर तच्या समोर ल आल्यास त बद्दल ल घ्यावा, त्यामुळे हेही येणार नाही. त्यानंतर यशः अधिक धन. बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग, विसर्गाच्या मागे अ किंवा आ असेल तर विसर्गाचा उ होतो, तो अ मध्ये जाऊन त्याचा काय होतो, ओ होतो. यालाच विसर्ग उकार संधी असे म्हणतात. म्हणून आपलं उत्तर काय आहे, नंबर 4. समजून राहिलं मला काय म्हणायचं ते. त्यानंतरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी समुच्चय बोधक संयुक्त वाक्याचे योग्य उदाहरण कोणते? काय म्हटलेलं आहे, समुच्चय बोधक संयुक्त वाक्य. आता समुच्चय म्हणजे काय, जिथं प्लस प्लस असते, पहिल्या प्लस मध्ये दुसरा प्लस त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट होते, संयुक्तिक होते, त्याला कोणतं वाक्य म्हणू आपण, संयुक्त वाक्य, समुच्चय बोधक. आणि समुच्चय बोधक वाक्य हे संयुक्त वाक्यच असते, एवढं लक्षात घ्यायचं. आता बघा, गड आला पण सिंह गेला, हे न्यूनत्व बोधक आहे. ठीक आहे, हे न्यूनत्व बोधक आहे, इथं कमीपणा किंवा दोष आहे. गड आला होता पण सिंह गेला होता. नरवीर तानाजी मालुसरेंचा काय झाला होता, तिथं धारातीर्थ पडले होते, नाही का. गड आला पण सिंह गेला, नाही का. ज्या पद्धतीनं सूर्याजींनी गडावरचे दोर कापून टाकलेले होते आणि सूर्याजीने गडावरचे म्हणजे बावड्यांनी काय केलं, उदयभानांसोबत तानाजी मालुसरे रडता रडता त्यांच्या हातावर वार झाले, ढाल तुटल्यामुळे त्यांनी हातावर काय केले, वार सहन केले. वार सहन केल्यानंतर ते काय झाले, धारातीर्थ पडले. एक त्यांचं शरीराचं असं एक असं काय म्हणता येईल आपल्याला, एक असा शरीराचा कुठला भाग नव्हता जिथं त्यांनी घाव सोसले नाही. आणि रक्ताच्या थारोड्यात त्यांचा देह पडल्यानंतर ज्या वेळेला आपले मावळेचं मनोबल काय झालं, खच्चीकरण झालं. आणि मनोबल खच्चीकरण झाल्यानंतर ज्या वेळेला मावळे आपल्या परतीच्या वाटेला लागले होते, जिथून ते चढले होते तिथून त्यांना उतरायचं होतं, त्यावेळेला त्यांचे जे धाकटे भाऊ होते सूर्याजींनी म्हटलं होतं, अरे भागूबाई सारखे काय पडता, मी परतीचे दोर केव्हाच कापून टाकलेले आहे. एक तर तुम्ही शत्रूसोबत लढून मरा, नाहीतर कळ्यावरून उड्या खाऊन मरा. त्यावेळेला काय झालेलं होतं की मावळ्यांनी काय केलेलं होतं, परत फिरले आणि परत फिरल्यानंतर शत्रूवर पुन्हा जोरात त्यांनी काय म्हणता येईल की जोरात युद्ध केलं. आणि जोरात युद्ध केल्यानंतर सिंहगड पुन्हा स्वराज्यात आणलेला होता, नाही का. अशा पद्धतीनं आपल्या मराठ्यांचा एक इतिहास आहे मित्र. सांगायचा मुद्दा असा आहे, ज्या पद्धतीनं परतीचे दोर कापून टाकलेले होते आणि परतीचे दोर कुठलाच ऑप्शन राहिलं नसल्यानंतर ज्या वेळेला व्यक्तीला काय करावं लागतं की आपल्याला समोर शत्रूसोबत लढावंच लागतं, त्याच पद्धतीनं आपल्याकडे काहीच ऑप्शन नसताना एकच ऑप्शन असते, त्यावेळेला आपल्याला ती गोष्ट साध्य करावीच लागते. तसंच आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये आहे. विषय असा आहे, गड आला पण सिंह गेला. महाराजांनी म्हटलं होतं शेवटी, अरे माझा गड तर आला पण माझा सिंह गेला, नाही का. अशा पद्धतीनं म्हणजे इथं न्यूनत्व, कमीपणा किंवा दोष झाला होता, नाही का. म्हणजे गड आला होता पण एक आम्ही स्वराज्यामध्ये काय, तानाजी मालुसरे सारखा नरवीर एक जो स्वराज्याचा पाईक होता तो आम्ही गमवून बसलो होतो, म्हणजे इथं कमीपणा किंवा दोष. त्यानंतर बघा, तू आज माझ्याकडे ये किंवा तू ते काम परस्पर उरकून टाक. तू माझ्याकडे ये किंवा ऑप्शन दिलेला आहे, किंवा ते काम काय कर, परस्पर उरकून टाक. इथं किंवा लिहिलं आहे म्हणजे विकल्प दिलेला आहे, तू हे कर किंवा ते किंवा. त्यानंतर बघा, मोठा भाऊ सकाळीच आला म्हणून मी मुंबईला जायचा थांबलो. मोठा भाऊ काय आला, सकाळीच आला म्हणून मी काय झालो, थांबलो. मोठा भाऊ सकाळीच आला म्हणून मी थांबलो, म्हणजे परिणाम झाला ना, माझ्यावर काय झाला, परिणाम झाला. त्यानंतर बघा, तू मुंबईला गेला आणि तेथे ते नाटकात काम केले. तू मुंबईला गेला आणि एक गोष्ट झाली बघा, तो मुंबईला गेला आणि तेथे तिने नाटकात काम केले. मोठं म्हणजे बघा,
पहिली गोष्ट झाली, त्याच्यात दुसऱ्या गोष्टीनं काय केली, भर पाडली. पहिल्या गोष्टीत काय झाली, दुसऱ्या गोष्टीनं भर पाडली. म्हणजे ज्या वेळेला पहिल्या गोष्टीत दुसरी गोष्ट भर पाडते त्यावेळेला त्याला काय म्हणू आपण, समुच्चय. म्हणजे आपलं उत्तर आपल्याला भेटलं. आता बघा याच्यामध्ये तिसरा नंबर काय झाला, परिणाम झाला म्हणून हे येणार नाही. इथं काय झालं, किंवा झाला, अगर किंवा म्हणून हे विकल्प झाला, हे येणार नाही. इथं न्यूनत्व झाला, गड आला पण सिंह गेला म्हणून हे येणार नाही. लक्ष देत आहे. म्हणून आपला ऑप्शन कोणता आहे, 4. आपल्याला हे नाही, हे आहे, हे नाही, हे आहे, हा पण विचार करावा लागेल परीक्षेत. समजलं. त्यानंतर बघा सामासिक शब्द व समास यांच्या योग्य जोड्या लावा. ठीक आहे, सामासिक शब्द व समास यांच्या काय लावायच्या आहे, योग्य जोड्या. आता बघा तुम्हाला एकदा या समासाचे प्रकार मी सांगून देतो. इथं बघा समासाचे किती प्रकार पडतात, एकूण 4. पहिला पडेल अव्ययी भाव, अव्ययी भाव समास. दुसरा पडेल तत्पुरुष समास, तत्पुरुष. तिसरा पडेल द्वंद्व समास, द्वंद्व समास. त्यानंतर पडेल बहुव्रीही समास, बहुव्रीही समास. नाही का, अशा पद्धतीने समासाचे किती प्रकार पडतात, 4. समास म्हणजे काय, शब्दाची काटकसर. पहिला शब्द महत्वाचा म्हणजे अव्ययीभाव समास, दुसरा शब्द म्हणजे तत्पुरुष. दोन्ही शब्द महत्वाचे म्हणजे द्वंद्व, आणि दोन्ही शब्द महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा पद होतो म्हणजे काय होतोस ते बहुव्रीही समास. आता बघा तत्पुरुष समासाचे 7 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात, 7. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 आणि 7. किती प्रकार, 7. पहिला पडेल विभक्ती तत्पुरुष, विभक्ती. दुसरा अलुक, अलुक तत्पुरुष. त्यानंतर बघूया नन तत्पुरुष, नन तत्पुरुष, नन. ठीक आहे, नन तत्पुरुष. त्यानंतर म्हणूया द्विगु तत्पुरुष, द्विगु, द्विगु म्हणजे संख्यादर्शक, द्विगु तत्पुरुष. त्यानंतर बघा विभक्ती अलुक नन द्विगु. कर्मधारय, कर्मधारय. किती झाले, 5. त्यानंतर बघा कर्मधारय नंतर मध्यम पदलोपी, मध्यम पदलोपी. आणि शेवटचा जो सरते शेवटी आपला प्रकार आहे तो आहे आपला सरते शेवटी आपला प्रकार आपण म्हणूयात विभक्ती झाला, अलुक झाला, नन झाला आणि सरते शेवटी आपला आहे उपपद. बघा किती प्रकार पडतात, 7. पहिला विभक्ती, अलुक, नन, द्विगु, कर्मधारय, मध्यम पदलोपी, उपपद. हे 7 प्रकार. त्यानंतर याचे 3 प्रकार पडतात. ठीक आहे, याचे 3 इतर येतर द्वंद्व, त्यानंतर वैकल्पिक, त्यानंतर समाहार. अशा पद्धतीने किती प्रकार पडतात, 3. याचे किती प्रकार पडतात, 4 प्रकार पडतात. ठीक आहे, पहिला पडेल विभक्ती बहुव्रीही, त्यानंतर म्हणूया आपण नन बहुव्रीही, त्यानंतर प्रादिप बहुव्रीही आणि सहबहुव्रीही. बघा हा झाला आपला समास. आता समासाचे एकूण मुख्य प्रकार किती, 4. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. तत्पुरुष समासाचे किती प्रकार, 7. विभक्ती, त्यानंतर अलुक, त्यानंतर नन, त्यानंतर द्विगु, त्यानंतर कर्मधारय, त्यानंतर मध्यम पदलोपी, त्यानंतर उपपद. द्वंद्व समासाचे किती प्रकार, 3 प्रकार. इतर येतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, त्यानंतर समाहार द्वंद्व. बहुव्रीही समासाचे किती प्रकार, 4 प्रकार. वैकल्पिक बहुव्रीही, नन बहुव्रीही, त्यानंतर प्रादिप बहुव्रीही आणि सहबहुव्रीही. अशा पद्धतीनं आपला समास. आता यांनी काय म्हटलेलं आहे, सामासिक समासामधील जो शब्द, समास शब्द यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहे. आता बघा देवदत्त, देवालय, पदच्युत, भूपती. नाही का, देवालय. आता देवाचे आलय किंवा देवासाठी आलय आपण काय म्हणूयात, देवासाठी आलय. नाही का, आता देवदत्त म्हणजे काय होते, देवाचा दत्त. आता चाची चेच्या, चाची चेच्या म्हणजे षष्ठी. त्यानंतर बघा देवालय, देवासाठी आलय, देवासाठी आलय म्हणजे चतुर्थी. त्यानंतर पदच्युत, पदाहून पंचमी, पदच्युत पंचमी. त्यानंतर भूपती, भूचापती. नाही का, भूचापती म्हणजे षष्ठी. आता बघा अशा पद्धतीनं म्हणजे आपलं उत्तर काय येते, उत्तर येते आपलं 2. आता 2 कशा पद्धतीनं ते सांगतो. बघा काय म्हटलेलं आहे, सामासिक शब्द व समास यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहे. केवळ सी आणि डी काय आहे, बरोबर आहे. म्हणजे सी आणि डी काय आहे, बरोबर आहे. याचं हे बरोबर आहे आणि याचं हे बरोबर आहे. याचं हे आहे, याचं काय देवदत्त म्हणजे देवदत्तचं काय होते, देवाचा दत्त. ठीक आहे, हे चतुर्थी आहे ते का, आणि देवालय, देवासाठी आलंय म्हणजे याचं हे येते का, नाही. म्हणजे बघा आता याचं येईन पदच्युत,
हे बरोबर आहे आणि हे म्हणजे इथं CD बरोबर आहे आणि AB काय आहे चूक, म्हणून आपलं उत्तर काय आहे नंबर 2. लक्षात येत आहे. त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न बघा काय म्हणते. क्रांती या शब्दाचा अचूक शब्दसमूह कोणता. आता बघा क्रांती नाही का, उत्क्रांती आणि क्रांती. उत्क्रांती म्हणजे काय म्हणूयात आपण की हळूहळू उत्क्रांती होत असते एखाद्या गोष्टीमध्ये. आपली मानवाची काय झाली उत्क्रांती अमिबापासून नाही का, असंच म्हणूया ना आपण. अमिबा, त्यानंतर बहुपेशीय, त्यानंतर उभयचर, जलचर जे आहे ती. त्यानंतर कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल हे येणार नाही, हे उत्क्रांतीसाठी. कोणत्याही क्षेत्रात चळवळीने होणारा इष्ट बदल हे येणार नाही. कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा बदल, कोणत्याही क्षेत्रात काय होणारा बदल, एकदम होणारा बदल, म्हणजे याला आपण काय म्हणू क्रांती. ठीक आहे. आणि क्रांती ही रक्तरंजित असतात असं म्हणतात नाही, म्हणून आपलं काय येईल C. त्यानंतर हे चित्र अत्यंत सुंदर आहे. या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य पुढील प्रमाणे कोणते. उद्गार नाही का, वाह काय सुंदर मुलगी आहे नाही का, उद्गार काढणे. बघा काय सुंदर आहे चित्र हे. ठीक आहे, किती सुंदर चित्र हे. त्यानंतर भयानक सुंदर चित्र आहे हे तर बिलकुल येणार नाही. शाब्बास किती सुंदर चित्र आहे. आता राहिले आपले 2 ऑप्शन 1 आणि 2. तर याच्यामध्ये काय येणार आहे आपलं किती, म्हणजे बा काय काय सुंदर चित्र हे नाही, काय नाही किती सुंदर चित्र हे येणार आपलं उत्तर. हे चित्र अत्यंत सुंदर आहे, याचं काय येईल किती सुंदर चित्र हे. समजलं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18. मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष हताश होऊन स्वस्थ बसत नाही या वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर असलेले अचूक उदाहरण कोणते. आता बघा मिश्र वाक्यात आपल्याला काय करायचं आहे, याचं अचूक ऑप्शन तर आहेच दिलेले. ठीक आहे, ऑप्शन तर आहेत, परंतु याचा आपल्याला काय करायचं आहे, मिश्र वाक्यात अचूक रूपांतर करायचं आहे. आता बघा मिश्र वाक्य आपल्याला जर करायचं असेल किंवा संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य हे जर चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला उभयान्वी अव्यय माहीत असणं खूप आवश्यक आहे. जर आपली उभयान्वी अव्ययावर जर पकड असेल समजा, तर आपण संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य हे खूप चांगल्या पद्धतीनं आपण त्याचं सोल्युशन म्हणजे काय म्हणता येईल की पेपरमध्ये प्रश्नांचं सोल्युशन करू शकतो ते. ठीक आहे, प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. आता बघा 2 प्रकार केले जातात उभयान्वी अव्ययाचे. किती प्रकार केले जातात 2. पहिला करूया आपण आपला प्रधानत्व, यालाच म्हणतात संयुक्त वाक्य. प्रधानत्वालाच काय म्हणतात संयुक्त. आणि दुसरं करू आपण गौणत्व. या गौणत्वालाच म्हणतात मिश्र वाक्य. गौणत्वालाच काय म्हणतात मिश्र वाक्य. मला काय म्हणायचं लक्षात घ्या, प्रधानत्वालाच काय म्हणतात संयुक्त वाक्य आणि गौणत्वालाच काय म्हणतात मिश्र वाक्य. आता प्रधानत्वाचे 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात 4. कसं, जसं समुच्चय बोधक, विकल्प बोधक, परिणाम बोधक आणि न्यूनत्व बोधक. याच्यातलं काही आलं तर ते प्रधान म्हणजेच काय संयुक्त. आणि गौणत्वाचे ही 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात 4. जसं स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि संकेत बोधक. यातलं काही आलं स्वरूप यो, कारण यो, उद्देश यो की संकेत यो, यातलं काही आलं तर ते काय झालं मिश्र वाक्य. कसं, आता बघा मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष हताश होत नाही. मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष हताश होऊन स्वस्थ बसत नाही. बरोबर आहे. यांनी काय म्हटलेलं आपल्याला मिश्र वाक्यात रूपांतर करा. मिश्र वाक्यात रूपांतर असलेले वाक्य अचूक उदाहरण कोणते असं म्हटलेलं आहे. याचा आणि याचा दूरपर्यंत संबंध नाही म्हणून ऑप्शन क्रमांक 1 कुठंच बसत नाही, म्हणून आपण सरळ काढून टाकलं त्याला. मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष हताश होऊन स्वस्थ बसत नाही. ठीक आहे. आता बघा हे पण कुठंच बसत नाही म्हणून काढून टाकलं. कसं, मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष स्वस्थ कधीच नसतात, काहीच घेणं देणं नाही. आता बघा मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष जसा हताश होत नाही तसा तो स्वस्थही बसत नाही. जसा तसा म्हणजे यानं काय दाखवलेलं आहे, संकेत दाखवलेला आहे. मग ज्या वेळेला संकेतार्थी वाक्य असेल तर ते काय असते मिश्र वाक्यच असते. ज्या वेळेला ते उद्देशबोधक कार्य असते त्यावेळेला ते काय असते मिश्र असते. ज्या वेळेला ते कारणबोधक कार्य असते त्यावेळेला काय असते मिश्र असते. ज्या वेळेला ते स्वरूपबोधक कार्य असते त्यावेळेला ते काय असते मिश्र वाक्य असते. मग आपलं वाक्य कोणतं आहे भाऊ, आपलं वाक्य आहे
संकेत, नाही का, संकेत दाखवला आहे जसा तसा, म्हणून आपलं काय येणार आहे नंबर 4 बरोबर. 1 2 3 हे आपलं जवळपासही भिरकत नाही. नेक्स्ट, क्रियाविशेषण अव्ययांनी जोडलेल्या वाक्यास काय म्हणतात. आता बघा, क्रियाविशेषण अव्ययांनी जर जोडलेलं वाक्य असेल तर कधीही लक्षात घ्यायचं, हे जे वाक्य असते क्रियाविशेषण अव्ययांनी जोडलेलं हे मिश्र वाक्य असते. काय असते, केवळ वाक्य नसते, ते संयुक्तही नसते, स्वार्थी नसते, तर ते कोणतं वाक्य असते, मिश्र वाक्य, क्रियाविशेषण. आता क्रियाविशेषण अव्यय, जसं आपण एखादं क्रियाविशेषण अव्ययचं उदाहरण जर घेतलं, आता क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय याच्यात काय फरक आहे हे आपण बघू. जसं बघा, उदाहरण आहे मनस्वी, मुलीचं नाव आहे मनस्वी, चालते. मनस्वी चालते. मनस्वी काय करते, चालते. मनस्वी चालते, कशी चालते, पट पट चालते. किंवा मनस्वी कशी चालते, जलद चालते, पटपट चालते. आता मनस्वी आहे, चालणारी कोण, मनस्वी, हा झाला कर्ता. मग आता समजा हा कर्ता बदलवला, कर्ता काय केला, बदलवला, आणि इथं ठेवला आपला मनोज. मनस्वीच्या ठिकाणी काय ठेवला, मनोज. कसा चालतो, पट पट चालतो. बरोबर आहे. आता मला सांगा या क्रियापदाबद्दल विशेष माहिती कोण दिली, पटपट. आणि हा पटपट कर्त्यानुसार, कर्त्याच्या लिंग वचन विभक्तीनुसार बदलला का, म्हणजे जो शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती देतो त्याला म्हणा क्रियाविशेषण, आणि जो शब्द कर्त्यानुसार बदलत नाही, त्याच्या लिंगानुसार वचनानुसार बदलत नाही, त्याला काय म्हणू आपण, अव्यय. समजलं. शब्दाच्या एकूण 8 जाती पडतात, विकारी आणि अविकारी. विकारीचे 4 प्रकार पडतात, अविकारीचे 4 प्रकार पडतात, अशा पद्धतीने. त्यानंतर विचार करूयात आपण प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 काय म्हणते, जोड्या लावा. बघा, हरीने गाईस बांधले, आज सारखे गळगळते, मधुकर रावांनी आपल्या मुलाला शाळेत घातला, तू बाहुलीला पाडलीस. बघा, आता बघा, हरीने गाईस बांधले, बांधणारा कोण, हरी. बांधणारा कोण आहे, हरी. आता हा झाला कर्ता. बांधण्याची क्रिया कशावर झाली, गाय. गाय झालं कर्म. आता मला सांगा, कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय लागला, कर्माला काय लागला, विभक्तीचा प्रत्यय लागला. बरोबर आहे. आता कर्त्यालाही विभक्तीचा प्रत्यय लागला, कर्मालाही विभक्तीचा प्रत्यय लागला, म्हणजे हा भावे प्रयोग आहे. कोणता प्रयोग आहे, भावे प्रयोग. हा भावे प्रयोग आहे, परंतु याच्यामध्ये कर्म उपस्थित असल्यामुळे हा कोणता प्रयोग झाला, सकर्मक भावे. म्हणजे अचं काय येते, 3. आता अचं 3 किती ठिकाणी आहे, अचं 3 एकाच ठिकाणी आहे, म्हणजे आपलं उत्तर भेटून गेलं 2. परंतु तरी सुद्धा आपण बाकीच्या याचं सुद्धा काय करूयात, सॉरी, अचं मी किती म्हटलेलं आहे, 2 म्हटलेलं आहे ना, सॉरी, अचं काय म्हटलेलं आहे आपण, 2. आता अचं 2 किती ठिकाणी आहे, 1 ठिकाणी आहे आणि 3 ठिकाणी आहे. अचं 2 आहे की नाही, ठीक आहे, 3 नाही आहे. अचं काय आहे, 2. म्हणजे आता आपले 2 आणि 4 हे उत्तरने आपलं 50-50 वर आलो. आता बघा, आज सारखे गडगडते. आज काय होते, सारखे गडगडते. आता गडगडते म्हणजे काय, गडगडत आहे, गडगडत आहे. मग याच्यामध्ये जर आपण विचार केला, आहे असणारी काय, गडगड. असणारी काय, गडगड. म्हणजे कर्त्याचा भाव हे क्रियापदामध्येच आहे, म्हणजेच याला काय म्हणतात, अकर्तृक भावे प्रयोग म्हणतात. याला काय म्हणतात, अकर्तृक भावे प्रयोग. ठीक आहे. भावे प्रयोगाचे 3 प्रकार, प्रयोगाचे वास्तविक पदात 3 प्रकार पडतात. सकर्मक भावे, अकर्मक भावे, प्रयोगाचे 3 प्रकार, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. प्रयोगाचे भावे प्रयोगाचे किती प्रकार पडतात, 3. सकर्मक भावे, अकर्मक भावे आणि भावकर्तृक भावे. म्हणजे आपलं बचं काय आलं, 4. आता बचं 4 किती आहे, बचं 4. म्हणजे आपलं उत्तर भेटलं. ठीक आहे, आपण कन्फर्म झालो. पण आपले 2 ऑप्शन राहिले, ते पण आपण बघू. मधुकर रावांनी आपल्या मुलाला शाळेत घातला. घालणारे कोण, मधुकर राव.
घालणारे कोण झाले? मधुकरराव कर्ता. घालण्याची क्रिया कशावर झाली? आपल्या मुलावर. हे झालं याच्यातलं कर्म. बरोबर आहे, हे झालं कर्म. मग वाक्यामध्ये कर्त्यालाही विभक्तीचा प्रत्यय लागला आणि कर्मालाही विभक्तीचा प्रत्यय लागला. आता याच्यातलं जे कर्म आहे मुलाला आहे, मुलाला, हे मुलीला करू, मुलीला. आणि वाक्य म्हणा, मधुकर रावांनी आपल्या मुलीला शाळेत घातलाचं काय होईल? घातली होईल. मुलाला म्हटलं तर घातला होईल आणि मुलीला म्हटलं तर काय? घातली होईल. म्हणजे वाक्यामध्ये कर्त्याला व कर्माला विभक्तीचा प्रत्यय लागला म्हणजे वाक्य भाव्य प्रयोगाचा आहे. परंतु वाक्य भाव्य प्रयोगाचं असून सुद्धा कशानुसार बदलून राहिलं? कर्मानुसार बदलून राहिलं. म्हणून याला कोणता प्रयोग म्हणतात? कर्मभाव संकर प्रयोग म्हणतात. कोणता प्रयोग म्हणतात? कर्मभाव संकर प्रयोग म्हणतात. बघा किती सीचं एक. आता संकर प्रयोग म्हणजे काय? संकर प्रयोग म्हणजे काय? संकरित बियाणे. शेतकरी काय आणत असतो? संकरित बियाणे. म्हणजे दोन गोष्टी एकत्रित करून तयार केलेलं बियाणं. म्हणजे याच्यामध्ये भावे प्रयोग आहे, पण उदाहरण कशानुसार बदलून राहिलं? कर्मानुसार. भावे प्रयोगाचं उदाहरण जर कर्मानुसार बदलत असेल तर त्याला कर्मभाव संकर प्रयोग असे म्हणतात. त्यानंतरचं उदाहरण बघा, तू बाहुलीला पाडलीस. तू बाहुलीला काय केलीस? पाडलीस. आता बघा, पाडणारी कोण? तू. पाडण्याची क्रिया बाहुलीवर. बरोबर आहे. मग आता बघा, हे आहे कर्तृ कर्म संकर प्रयोग. आता हे कर्तृ कर्म भाव संकर प्रयोग म्हणजे काय? म्हणजे बघा, आता याच्यामधला जो कर्ता आहे तो तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी आहे आणि कर्माला जे आहे विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. ठीक आहे. परंतु जर समजा इथं तू ऐवजी तुम्ही केलं, तुम्ही, तूचं काय होईल? अनेक वचन तुम्ही. बाहुलीला पाडलीत, सचं काय होईल? सचं काय होईल? आता ती बाहुली, ती काय होईल? बाहुली. समजा तू पुतळ्याला पाडलास म्हणजे वाक्य कशाचं आहे? भावे प्रयोगाचं आहे. वाक्य कशाचं आहे? भावे प्रयोगाचं आहे. कर्त्यानुसारही बदलते, कर्मानुसारही बदलते. कर्ता समजा तूचा तुम्ही केला तर पाडलीतचं पाडलीत होईल आणि बाहुली, ती बाहुली. इथं जर समजा बाहुला केला, तू बाहुलाला पाडलास, बाहुलीचं पाडलीस होईल, बाहुलाचं पाडलास होईल. म्हणजे उदाहरण कर्त्यानुसारही बदलते, कर्मानुसारही बदलते, कर्त्यानुसार बदलते, कर्मानुसार बदलते. म्हणजे कोणतं? कर्तृभाव संकर प्रयोग. समजून राहिलं? अशा पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर पुढील म्हणी व त्याचे अर्थ योग्य जोड्या जुळवा. पुढील म्हणी व त्याचे काय योग्य जोड्या आपल्याला काय करायचे आहे? जोडवायचे. आता बघा, म्हणी हे पाठच करावं लागतात बहुत अशा. ठीक आहे. तरी पण आपण बघूया. कशात काय आणि फाटक्यात पाय. काडी चोर तो माडी चोर, कानात बुगडी गावात फुगडी, काशीत मल्हारी महात्म्य. नाही का? आता बघा काय म्हटलेलं आहे? प्रश्न क्रमांक किती आहे आपला? 21. बघा, कशात काय आणि फाटक्यात पाय. ठीक आहे. वाईटात आणखी वाईट घडणे. कशात काय आणि फाटक्यात पाय म्हणजे काय होते? वाईटात आणखी वाईट घडणे. त्यानंतर बघा, उत्तरच घेऊन घेतो डायरेक्ट. त्यानंतर बघा, काडी चोर माडी चोर, क्षुल्लक अपराधाचा मोठा अपराधाशी संबंध जोडणे. काडी चोर माडी चोर, क्षुल्लक अपराधाचा कशाशी? मोठ्या अपराधाशी. कानात फुगडी कानात बुगडी गावात काय? फुगडी. म्हणजे आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे प्रदर्शन करणे. थोडंच असते पण किती आहे तसे लोक. काशीत मल्हारी महात्म्य. ठीक आहे. म्हणजे नको ती गोष्ट करणे. ठीक आहे. अशा पद्धतीनं. त्यानंतर बघा 22. आता इथं जर विचार केला तर हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे. कॅन्सल झालेला आहे. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योजलेला विकारी शब्द म्हणजे सर्वनाम. हे बरोबर आहे. सर्वनाम नामाबद्दल विशेष माहिती सांगते नाही, नामाबद्दल येते. संस्कृत सर्वनाम स्वातंत्र्य स्वीकारला जात नाही. हे सोडून दिलेला प्रश्न आहे.
चुकीचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण चुकीच्या गोष्टीवर वेळ घालवल्यापेक्षा 23 नंबरच्या प्रश्नावर जाऊया. आणि 23 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय ते आपण बघूया. काय म्हणते? सकर्मक क्रियापद. ठीक आहे, काय म्हणते? सकर्मक क्रियापद म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म आहे त्याला काय म्हणतात? सकर्मक क्रियापद. बघा, गवळी धार काढतो, काढणारा कोण? गवळी. काढण्याची क्रिया कशावर झाली? धारीवर, म्हणजे हे झालं कर्म. अकर्मक क्रियापद, मी रस्त्यात पडलो, पडणारा कोण? मी. पडण्याची क्रिया माझ्यावरची, तर कर्म नाही आहे म्हणून. त्यानंतर सहाय्यक क्रियापद, सहाय्यक. ठीक आहे, बघा, क्रीडांगणावर मुले खेळू लागली, हे झालं धातू किंवा कृदंत, हे झालं सहाय्यकारी क्रियापद, याला यानं मदत केली म्हणजे हे काय झालं? सहाय्यक क्रियापद. त्यानंतर साधित क्रियापद, तो शिक्षकाच्या व्यवसाय स्थिरावला, स्थिर हा मूळ शब्द झाला, स्थिरचं काय झालं? स्थिरा, म्हणजे हे काय झालं? साधित क्रियापद. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? नंबर 1. ठीक आहे, अ चं 2, ब चं 1, सी चं 4 आणि डी चं 3. त्यानंतरचा प्रश्न 23. बघा, 23 नंबरचा प्रश्न. दाम तसे काम या अर्थाची मन शोधा. दाम तसे काम या अर्थाची काय शोधाची आपल्याला? मन. जन्म आला हेला पाणी वाहत मेला. ठीक आहे, जन्मा आला हेला पाणी वाहत मेला. डोंगर पकडून उंदीर काढणे, जशी दानावळ तशी खानावळ, जर त्या घराचा काय? वासा पुकळ. तर याचं उत्तर काय येईल? सरळ सरळ एकदम सोपं प्रश्न आहे. ठीक आहे, काय येणार आहे? जशी दानावळ तशी खानावळ. प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक 4, फक्त सी बरोबर. दाम तसे काम, जशी दानावळ तशी काय? खानावळ. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. या वाक्याचे पृथक्करणाच्या जोड्या लावा. ठीक आहे, आता आपल्याला वाक्याचं पृथक्करण करायचं आहे. आता वाक्याचं पृथक्करण करणे म्हणजे काय बरं? मला सांगा, जे वाक्य असते ते वाक्य ज्या वेळेला बनते ते वाक्य बनत असताना एक वाक्य एखाद्या परिवारासारखं असते. काय म्हणायचं आहे मला? वाक्य कसं असते? एखाद्या परिवारासारखं असते. त्याच्यामध्ये काय असतो? कर्ता असतो, कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो. कर्म असते, कर्माबद्दल विशेष माहिती सांगणारा असते. त्याच्यामध्ये काय असते? क्रियापद असते, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो की नाही? त्यानंतर विधेय विभाग असते, उद्देश विभाग असते. आता कर्त्याला उद्देश म्हणतात आणि उद्देशाबद्दल म्हणजे कर्त्याबद्दल जो शब्द विशेष माहिती सांगतो त्याला उद्देश विस्तार म्हणतात. कर्माला कर्म म्हणतात, क्रियापदाला विधेय म्हणतात. विधेयाबद्दल किंवा क्रियापदाबद्दल जो शब्द विशेष माहिती सांगतो त्याला विधेय विस्तार असे म्हणतात. आता बघा काय म्हटलेलं आहे? त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. ठीक आहे, खेळला, हे झालं आपलं विधेय. ठीक आहे, खेळणारा कोण? त्याचा धाकटा मुलगा. कोणाचा मुलगा? खेळणारा कोण? मुलगा. ठीक आहे, खेळणारा कोण? मुलगा. ठीक आहे, आता बघा त्याचा धाकटा हे झाला उद्देश विस्तार. यातला उद्देश कोणता झाला? मुलगा हा उद्देश झाला. बघा बीचं 2 कोणत्या ठिकाणी आहे? 2 ठिकाणी आहे बीचं 2. त्याचा धाकटा हे काय झाला? उद्देश विस्तार. त्याचा धाकटा काय झाला? उद्देश विस्तार. आता अचं 4 या ठिकाणी आहे. ठीक आहे, अचं 4 हे आपलं उत्तर भेटून गेलं. परंतु आज क्रिकेटच्या सामन्यात केव्हा, कुठे, कसा? आज क्रिकेटच्या सामन्यात. ठीक आहे, आज क्रिकेटच्या सामन्यात म्हणजे हे काय झालं? आपला विधेय विस्तार झाला. विधेयाबद्दल म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती दिली. चांगला खेळला म्हणजे हे काय झालं? आपलं क्रियापद. क्रियापद म्हणजेच काय झालं? विधेय. म्हणजे आपलं उत्तर काय येते? 3. बघा कसं. आता अचं काय? 4 उद्देश विस्तार, त्याचा धाकटा. त्यानंतर बचं 2 मुलगा उद्देश. त्यानंतर आज क्रिकेटच्या सामन्यात विधेय विस्तार. त्यानंतर चांगला खेळलेला क्रियापद. लक्षात येत आहे? त्यानंतर 26 नंबरचा प्रश्न. शुद्ध शब्दयोगी अव्ययाचा अचूक उदाहरणे कोणती? आता बघा शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? नामाला शुद्ध शब्दयोगी अव्यय जनरली काय करतात? नामाला जोडून येतात, परंतु नामाला जर जोडून आली तर त्याचं सामान्य रूप होत नाही. जी शब्दयोगी अव्यय नामाला जोडून आल्यानंतरही त्याचं सामान्य रूप होत नाही त्याला आपण काय म्हणू? शुद्ध शब्दयोगी अव्यय असं म्हणूया. आता बघा फक्त रामच रावणवध करू शकतो. शांतीचा संदेश महात्मा गांधींनी सुद्धा सांगितला. तो अभ्यास करील, तूही अभ्यास कर, मला खाली बसणे आवडते. आता इथं जर विचार केला तर इथं बरोबर आहे आपलं ए बी आणि सी हे काय आहे आपलं बरोबर आहे. कसं? बघा फक्त हे शुद्ध शब्दयोगी अव्यय झालं. तो अभ्यास त्यानंतर बघा
सुद्धा हे सुद्धा शुद्ध शब्दयोगी अव्यय झालं. त्यानंतर जर विचार केला तर तू ही हे सुद्धा काय झालं, शुद्ध शब्दयोगी अव्यय झालं. म्हणजे शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय की नामाला जोडून येतात पण जोडून आल्यानंतर त्याचं सामान्य रूप होत नाही, याला काय म्हणू आपण, शुद्ध शब्दयोगी अव्यय. आता जर तसा विचार केला आपण, शब्दयोगी अव्यय खरंच नामाला जोडल्यावर त्याचं सामान्य रूप होते का? बघा, पक्षी, पक्षी, मांडव हा एक शब्द आहे मांडव, आणि याला जर वर लावलं, वर मांडव, पक्षी मांडवा वर बसला, पक्षी काय झाला, मांडवावर बसला, मग मांडवचा मांडवा करा लागते की नाही. मग ज्या वेळेला मांडवचा मांडवा करतो त्यावेळेला त्याचं सामान्य रूप होते की नाही. मग शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय की हे जर समजा एखाद्या नामाला लागले, जनरल लागत नाही, लागल्यानंतर त्याचं काय होत असते, सामान्य रूप होते, परंतु याचं सामान्य रूप होत नाही, म्हणून याला काय म्हणतात, शुद्ध शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. त्यानंतर खालीलपैकी तद्भव शब्दाचा गट ओळखा. आता बघा, तद्भव आणि तत्सम काय. जर समजा जर एखादा शब्द संस्कृतमधून आला आणि तो मराठीत येऊन चेंज झाला तर त्याला काय म्हणतात, तद्भव. आणि एखादा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा मराठीत आला तर त्याला काय म्हणू आपण, तत्सम. आता बघा, झाड, दगड, धोंडा, घोडा, धोंडाचा हा देशी शब्द झाला, ठीक आहे. हे आपलं ऑप्शन बरोबर नाही आहे तद्भव, कारण याच्यामध्ये झाड बरोबर राहील, दगड बरोबर राहील, घोडाही म्हणून बरोबर आहे, अश्वाचा घोडा, परंतु धोंडा देशी आला का नाही, म्हणजे यानं आपला मेळ हुकवला इथं, म्हणून हे चुकलं. नंतर बघा, अर्ज मंजूर शाहीर मालक. आता जर इथं विचार केला, अर्ज मंजूर शाहीर मालक, हे सुद्धा येणार नाही, कारण याच्यामध्ये अर्ज वगैरे फारशी वगैरे शब्द आलेले आहेत नाही का, म्हणून हे सुद्धा येणार नाही. त्यानंतर पान, पाय, सासू, सासरा. आता पानचं काय होते, पर्ण, पर्णपासून काय होते, पान, पदचं काय होते, पाय, सासरूचं होते आणि सासरा. हे काय झाले, आपले तद्भव शब्द झाले, संस्कृतमधून आले आणि चेंज झाले. कर्ण, चक्र, विद्वांजल हे तत्सम शब्द झाले, म्हणून हे येणार नाही. यांनी आपल्याला काय विचारलं, तद्भव शब्दाचा गट ओळखा म्हणते. पर्णाचं पान, पदाचं पाय, सासरूचं सास आणि सासरस, ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर द्वीपकल्प या शब्दाचा अर्थ कोणता, द्वीपकल्प, द्वीपकल्प, तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश, तिन्ही बाजूंनी काय असलेला प्रदेश, पाणी असलेला प्रदेश, म्हणून याला काय म्हणतात, द्वीपकल्प असे म्हणतात. त्यानंतर बघा, संयुक्त वाक्य आपल्याला करायचं आहे. संयुक्त वाक्य, संयुक्त वाक्य म्हणजे काय, मी आधीच सांगितलं आपल्याला. बघा, जर समजा कोणतं वाक्य करा म्हणते, संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक किती होता, संयुक्त वाक्य करा, संयुक्त वाक्य, संयुक्त वाक्य, यस, संयुक्त वाक्य करा. बघा बघा, उभयान्वी अव्ययाचे दोन प्रकार केले जातात जनरली, प्रधानत्व बोधक उभयान्वी अव्यय आणि गौणत्व. जर दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने प्रधान असेल तेव्हाच ते काय होत असते, संयुक्त होत असते. मग आता संयुक्त वाक्य जर करायचं असेल तर चार प्रकारात आलं पाहिजे. एक तर ते काय असलं पाहिजे, आपलं समुच्चय असला पाहिजे, समुच्चय बोधक. दुसरं असलं पाहिजे विकल्प बोधक, विकल्प. तिसरं असलं पाहिजे आपलं न्यूनत्व, आणि त्याच्यानंतर असलं पाहिजे परिणाम. याच्यापैकी जे येईल ते काय झालं, संयुक्त वाक्य. बघा मग आता, खाऊन मेले तर चालेल पण टाकून माजणे बरे नाही. खाऊन मेले तर चालेल पण टाकून माजले तर बरे नाही, ठीक आहे. टाकून माजू नये, खाऊन माजलेले चालेल, जवळ जवळ येत नाही. खाऊन माजावे पण टाकून माजू नये. त्याच्यानंतर माजू नये टाकून खाऊन माजावे, माजू नये टाकून खाऊन काय करावे म्हणते, माजावे. आता बघा, खाऊन माजावे पण टाकून माजू नये, हेच आपलं उत्तर आहे. कसं, बघा, पण आला ना इथं, पण आला म्हणजे न्यूनत्व बोधक, पण आला म्हणजे काय झाला, न्यूनत्व बोधक. इथं तर आला म्हणून हे घेता येणार नाही, ठीक आहे, तर आला म्हणून घेता येणार नाही. इथं तर आहे का, नाही. खाऊन माजावे एक वाक्य, टाकून माजू नये दुसरं वाक्य, जोडण्याचं काम कोणी केलं, पण. पण म्हणजे काय झाला, न्यूनत्व बोधक, म्हणजे आपलं उत्तर काय आहे, फक्त सी बरोबर. समजलं. त्यानंतर बघा, प्रचलित शुद्ध लेखनानुसार अचूक शब्दगट कोणता, हा प्रश्न आपला कॅन्सल आहे, कॅन्सल्ड आहे. कॅन्सल प्रश्नावर काही आपण जास्त विचार करायचा नसतो. त्यानंतरचा प्रश्न आपण 31 नंबरवर पटकन जाऊया. 31 नंबरचा प्रश्न बघा. काय म्हणते 31 नंबरचा प्रश्न, तुला मलखांबावर कसरत जमत नाही मग त्या खांबास कशाला दोष देतोस.
आता तुलाच नाही जमून राहिलं ना, मग त्या खांबाला कशाला दोष देतो? नावडतीचे मी टाळणी, उचलली जीभ लावली टाळ्याला, नाचता येईना अंगण वाकडे. ठीक आहे, तुला जमून नाही राहिला ना, मग त्या अंगणाला कशाला दोष देतो? म्हणजे आपलं उत्तर काय बरोबर आहे? सी बरोबर. बाकी सर्व काय आहे? ए बी डी काय आहे? चूक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32, खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. नाम हा शब्द वस्तुवाचक नाही. नाम हा शब्द वस्तुवाचक नाही का? आहे, म्हणजे हे आपलं चुकलेलं आहे. त्यानंतर बघा नाम ही शब्दजाती विकारी आहे. विकार होताना नामाचे सामान्य रूप होते. बरोबर आहे. विकार होताना नामाचे काय होत असते? सामान्य रूप होते. बरोबर आहे, होतेच नामाचे सामान्य रूप. मांडवचा मांडवा झाला नव्हता का? त्यानंतर बघा नाम या शब्दातून प्राणी, पदार्थ व त्यांच्या ठाईचे धर्म यांचा सर्वांचा बोध होत असतो. बरोबर आहे, म्हणजे आपलं काय आहे? बी आणि सी बरोबर आहे. जर हे असतं नाम हा शब्द वस्तुवाचक आहे असं जर असतं तर मग हे ए बी सी तिन्ही बरोबर आलं असतं. नाम म्हणजे काय? एखादी वस्तू वास्तविक असेल, काल्पनिक असेल, पुरुष जातीची असेल, स्त्री जातीची असेल, तिच्यामध्ये वास करणारा जो कोणता गुणधर्म असतो त्याला नाम असे म्हणतात. बरोबर आहे नाही का? मग सामान्य नाम, नामाचे सामान्य रूप पण होते, नामाचा लिंग विचार पण होते नाही का? नामाचं काय होते? वचन विचार सुद्धा होत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न, उपसर्गाच्या बाबतीत. ठीक आहे, उपसर्गाच्या बाबतीत उपसर्गांना स्वतःचा सूचक अर्थ असतो. बरोबर आहे, उपसर्गांना स्वतःचा सूचक अर्थ असतो. ठीक आहे. त्यानंतर उपसर्गामुळे शब्दाचा अर्थ बदलतो. उपसर्ग हे शब्दाच्या शेवटी येतात. नाही, उपसर्ग काय शब्दाच्या शेवटी नाहीत, उपसर्ग हे शब्दाच्या आधी येतात. जसं आपण जर विचार केला जय, जय, आणि इथं लावला परा, तर काय झालं? पराजय. ठीक आहे, मग उपसर्ग लावल्यामुळे शब्दाचा अर्थ बदलतो की नाही? आणि उपसर्गाला स्वतःचा सूचक अर्थ असतो, म्हणूनच त्याचा काय होतो? अर्थ बदलतो. आणि आपण उपसर्ग या जयच्या आधी लावला का नंतर लावला? आधी लावला. म्हणजे हे काय म्हणते? उपसर्ग हा शब्दाच्या शेवटी येतात, म्हणजे शेवटी नाही येत, ते आधी येतं. प्रत्यय नंतर येऊ शकतील. म्हणून आपलं ए बी काय आहे? बरोबर आहे. म्हणजे ए बी बरोबर, सी काय झालं? आपलं चूक झालं. समजला का? ए बी बरोबर, सी काय झालं? चूक. कानडी भाषेतील शब्दांचा शब्दगट ओळखा. कानडी भाषेतील काय ओळखायचं आपल्याला? शब्द. आता बघा कानडी झाले, त्यानंतर तामिळी झाले, त्यानंतर फारसी झाले, गुजराती झाले, हिंदी झाले, इंग्रजी झाले, मराठी झाले, देशी झाले, तत्सम झाले, तद्भव झाले. हे शब्द व म्हणी आहे मित्र. हे तर जसाच्या तसा रट्टा मारा लागते. म्हणून याचं सरळ उत्तर घेऊ आणि समोरच्या कन्सेप्च्युअल प्रश्नावर, व्याकरणाच्या प्रश्नावर आपण जाऊ. मला काय म्हणायचं लक्ष देत आहे? मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, पाठांतर जर केलं तर माझंच पाठ होईल ना, तुमचं कसं पाठ होईल? मला काय म्हणायचं लक्ष देत आहे? म्हणून आपण याच्यावर जास्त वेळ न घालवता आपण व्याकरणिक याच्यावर जास्तीत जास्त वेळ घालवला आहे. जशा पद्धतीनं हा प्रश्न आपण घेतला. प्रश्न क्रमांक बी आणि सी याचं उत्तर येते. म्हणजे बघा बी आणि सी कसं? आमसोल, पडवळ, परडी, भांडे, ह्याला आपला कोणता शब्द? कानडी. आणि त्याच्यानंतर शिंपी, पेटी, बांबू, लवंग. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आपला 35. हां बघा, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? वर्णमाला लिपी? नाही. त्यानंतर बघा देवनागिरी लिपी, अगदी बरोबर आहे. त्यानंतर बघा बाळबोध लिपी, बरोबर आहे. त्यानंतर आदर्श, ही आदर्श लिपी आहे. मराठी भाषा काय? आदर्श लिपी. कारण की आपली भाषा गोल, तिरपी आहे, असं या सिम्बॉलनं आदर्श लिपी आहे. परंतु मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? तिला देवनागिरी म्हणतात आणि तिलाच काय म्हणतात? बाळबोध म्हणतात. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? बी आणि सी. इथं काय येणार आहे? आपलं बरोबर येणार आहे बी आणि सी. प्रश्न क्रमांक 36. खालील विधाने वाचा. एकच उद्देश व एकच विधेय म्हणजे केवळ वाक्य होय. अगदी बरोबर. एकच उद्देश आणि एकच विधेय असेल तर त्याला कोणते वाक्य म्हणतात? केवळ वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, मी गावाला जातो. मी काय करतो? गावाला जातो. जाणारा कोण? मी. ठीक आहे, जाणारा कोण? मी. आणि हे झालं आपलं काय झालं? क्रियापद. उद्देश म्हणजे काय? करता. आणि हे झालं क्रियापद. मी गावाला जातो. जे वाक्य स्वतंत्र असते त्याला गौण वाक्य असे म्हणतात. जे वाक्य काय असते? स्वतंत्र असते त्याला काय म्हणतात? गौण वाक्य असे म्हणतात. नाही, ते डिफेंडेबल असते त्याला गौण वाक्य नाही, त्याला प्रधान वाक्य असे म्हणतात. दोन किंवा अधिक केवळ वाक्य उभयान्वी अव्ययांनी जोडणे म्हणजे पोट वाक्य होईल. नाही, दोन किंवा अधिक केवळ वाक्य जर उभयान्वी अव्ययांनी जोडली तर एक तर ते काय तयार होईल? मिश्र तयार होईल, नाही तर काय तयार होईल? संयुक्त वाक्य तयार होईल. त्यामुळे हे पण चुकलं. म्हणजे आपलं उत्तर कोणतं बरोबर आहे? फक्त अ बरोबर आहे. एकच उद्देश व एकच विधेय असेल तर त्याला कोणतं वाक्य म्हणतात?
त्याला केवल वाक्य असे म्हणतात. त्यानंतर 37 नंबरचा प्रश्न, तत्सम शब्दाचा गट ओळखा. आता तत्सम शब्द म्हणजे काय? संस्कृतमधून जसे तसे जर शब्द आले तर त्याला काय म्हणतात? तत्सम. सत्कार, समर्थन, भगवान, मस्तक, बरोबर आहे. धर्म, कर्म, पाय नाही तर पद पाहिजे होतं, ठीक आहे, त्यामुळे हा गेला. त्यानंतर घास तर ग्रास पाहिजे होतं. पुष्प, कर, भूगोल, नदी, हे बरोबर येऊ शकते. त्यानंतर जर विचार केला आपण, कर्ण, पृथ्वी, गाव, ओट, हे गाव नाही पाहिजे होतं, हे ग्राम पाहिजे होतं. हे ओट नव्हतं पाहिजे, हे ओष्ट पाहिजे होतं, नाही का? म्हणून हे या दोनमुळे हे गेलं. म्हणजे सत्कार, समर्थन, भगवान, मस्तक हे बरोबर आहे. पुष्प, कर, भूगोल, नदी हे बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येते? अ, ब बरोबर, अ आणि क बरोबर किंवा AC बरोबर आहे आपलं उत्तर. समजलं? त्यानंतरचा प्रश्न बघा, दिग्दर्शक अभिनेत्यांशी नव्या चित्रपटाबद्दल चर्चा करीत होते. या वाक्यातील विधेय आणि विधेय विस्तार हे घटक ओळखा. दिग्दर्शक अभिनेत्यांशी नव्या चित्रपटाबद्दल काय करीत होते? चर्चा करीत होते. चर्चा करणारे कोण? चर्चा करणारे दिग्दर्शक, ठीक आहे. चर्चा करणारे कोण झाले? दिग्दर्शक. या वाक्यातील विधेय आणि विधेय विस्तार हे घटक ओळखायचे आपल्याला, ठीक आहे. आता चर्चा करणारे कोण? विधेय आणि विधेय विस्तार, ठीक आहे. हे आपल्याला काय करायचे आहे? याच्यातून ओळखायचे आहे. म्हणजे आता बघा, विधेय आहे करीत होते. विधेय म्हणजे काय? क्रियापद. करीत होते हे झालं याच्यातलं क्रियापद, ठीक आहे. आणि विधेय विस्तार याच्यामध्ये नाही आहे, ठीक आहे. विधेय विस्तार म्हणजे काय? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. केव्हा, कुठे, कसा, आज, उद्या असं काही आहे काही तर नाही. म्हणजे बघा, विधेय अभिनेत्याशी येणार नाही. बघा, चर्चा करीत होते, चित्रपटाबद्दल चर्चा करीत होते. दिग्दर्शक अभिनेत्यांशी नव्या चित्रपटाबद्दल काय करीत होते? चर्चा करणारे कोण किंवा करत असणारे कोण? दिग्दर्शक. हे उद्देश आहे इथं. उद्देश आपल्याला काय विचारलं त्यांनी? विधेय. त्यांनी काय विचारलं? या वाक्यातील विधेय आणि विधेय विस्तार हे घटक ओळखा. विधेय काय करीत होते? विधेय विस्तार नाही. म्हणजे बघा, दिग्दर्शक नाही, हे पण नाही. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? सी बरोबर. A, B, D हे काय आहे? चूक आहे. त्यानंतरचा प्रश्न, बघा 40 नंबरचा प्रश्न आहे. 39 नंबर, स्वरांचे प्रकार व त्यांच्या व्याख्या त्यांच्या योग्य जोड्या ओळखा. स्वरांचे प्रकार व त्यांच्या व्याख्या. आता बघा, स्वर जर म्हटलं तर एकूण स्वर 14 आहे. अ, आ, इ, उ, रू, रू, ए, ä, ऐ, ओ अशा पद्धतीचे, नाही का? मग एकूण स्वर किती आहे आपले? 14. आता या स्वरांचे प्रकार पडतात उच्चारानुसार, जातीनुसार, त्यानंतर त्याची उत्पत्ती होते उत्पत्तीनुसार. आता उच्चार करत असताना एक तर उच्चार कमी होतो किंवा काय होतो? जास्त. जर उच्चार जास्त झाला तर त्याला काय म्हणायचं? दीर्घ, ठीक आहे. त्याला काय म्हणायचं? दीर्घ स्वर, ठीक आहे. आता बघा, स्वरांचे प्रकार व त्यांच्या व्याख्या दिलेल्या आहे. दीर्घ स्वर म्हणजे काय? स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ. दीर्घ स्वर म्हणजे काय? स्वरांचा उच्चार करण्यास काय? अधिक वेळ. संयुक्त स्वर म्हणजे काय? भिन्न दोन स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर संयुक्त झाले ना, ते दोन स्वर एकत्र. सजातीय स्वर म्हणजे काय? एकाच उच्चार स्थानातून निघणारे स्वर. आणि विजातीय स्वर म्हणजे काय? भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर. आता अचं दिलेलं आहे 3. त्यानंतर बचं दिलेलं आहे 4. बचं दिलेलं आहे 4. म्हणजे आपलं उत्तर काय? ते नंबर 2 बरोबर, ठीक आहे. नंबर 2 हे काय झालं आपलं उत्तर. प्रश्न क्रमांक किती? 39. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, एखाद्या शब्दाचे आकारांत सामान्य रूप होत असेल तर तो शब्द काय असला पाहिजे? पुल्लिंगी आकारांत असला पाहिजे. कसं? आता ते सांगतो मी तुम्हाला. एखाद्या शब्दाचे आकारांत सामान्य रूप होत असेल, समजा आता म्हटलं वाडा आकारांत आहे आणि काय? पुल्लिंगी आहे. तो शब्द पुल्लिंगी आकारांत, बघा पुल्लिंगी आकारांत आहे. आता याचं सामान्य रूप काय होते? वाड्या होते की नाही? आता जर मी म्हटलं घोडा, बघा घोडा कसं? एखाद्या शब्दाचे आकारांत सामान्य रूप, तर तो शब्द कसा असला पाहिजे? पुल्लिंगी आकारांत असला पाहिजे. लक्षात येते? स्त्रीलिंगी नाही, नपुसक नाही, कोणत्याही लिंगाने काय असला पाहिजे? आकारांत. बघा, वाडा, घोडा, तो घोडा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41, जो आपले काम करीत राहतो तो मनुष्य देवाला प्रिय होतो. या वाक्यातील उद्देश व उद्देश विस्तार ओळखा. आता उद्देश म्हणजे काय? करता. आणि उद्देश विस्तार म्हणजे काय?
कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय झाला, उद्देश विस्तार. आता जो आपले काम करीत राहतो तो मनुष्य देवाला प्रिय होतो. ठीक आहे, जो आपले काम काय करत राहतो, काम करीत राहतो, जो आपले काम करीत राहतो. राहणारा कोण, जो. ठीक आहे, राहणारा कोण, जो. ठीक आहे, आणि तो मनुष्य आपला तो मनुष्य देवाला प्रिय होतो. होणारा कोण, तो मनुष्य, नाही का, किंवा तो होणारा कोण, मनुष्य. ठीक आहे, होणारा कोण, मनुष्य. मला काय म्हणायचं लक्षात येत आहे बघा. आता इथं उद्देश आहे मनुष्य. इथं बघा राहतो, जो आपले काम करीत राहतो. राहणारा कोण, जो. हे झाला इथं उद्देश. ठीक आहे, हा झाला उद्देश. प्रिय होतो, तो मनुष्य देवाला प्रिय होतो. प्रिय होणारा कोण, तो नाही, तो मनुष्य म्हणजे हे झालं आपलं मनुष्य आणि जो, हे झालं आपलं काय झालं, आपलं उद्देश. आणि उद्देश विस्तार कोणता, म्हणजे या मनुष्याबद्दल विशेष माहिती कोणी दिली, तो. म्हणजे हा झाला आपला उद्देश विस्तार. म्हणजे केवळ काय आपलं अ बरोबर आहे आणि BCD काय आहे, चूक आहे. लक्षात येत आहे. म्हणजे हा झाला आपला उद्देश दोन्ही आणि हा झाला आपला उद्देश विस्तार. त्यानंतरचा प्रश्न, चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खाली आहे बघा. समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी हे पाठांतराचे प्रकार आहे. चंद्रालाच इंदू म्हणतात, चंद्रालाच रजनीनाथ म्हणतात, चंद्रालाच सुधाकरही म्हणतात, चंद्रालाच हिमांशू म्हणतात. म्हणजे इथं सर्वच्या सर्व बरोबर आहे. ABC आणि सर्व पर्याय जे आहेत हे काय आहेत, बरोबर आहेत. लक्षात येत आहे. त्यानंतरचा प्रश्न 43, योग्य जुळ्या जुळवा. बघा, अव्ययभाव समास, पहिला शब्द प्रधान असतो अव्ययभाव समासात. त्यानंतर तत्पुरुष समास, यामध्ये दुसरा शब्द प्रधान असतो. त्यानंतर द्वंद्व समास, दोन्ही शब्द प्रधान असतात. बहुव्रीही समास, तिसऱ्या अर्थाचा काय होत असतो, बोध होत असतो. म्हणजे अचं 2, बचं 3, कचं 4 आणि याचं अशा पद्धतीनं. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर काय येते आपलं, प्रश्न क्रमांक किती, 43चं येते आपलं 1. ठीक आहे. आता बघा, मी आधीच सांगितलं समास म्हणजे शब्दाची काटकसर. समासाचे 4 प्रकार पडतात. ठीक आहे, तत्पुरुष समासाचे 7, द्वंद्व समासाचे 3 आणि बहुव्रीही समासाचे किती प्रकार पडतात, 4. त्यानंतरचा प्रश्न, मनी व त्यांचे अर्थ. ठीक आहे, मनी आल्यात पुन्हा, मनी व त्याचे अर्थ आपल्याला पाहायचे आहे. 44, दाम करी काम. ठीक आहे, पळसाला पाने 3च, कोल्हा काकडीला राजी, खाई त्याला खवखवे. दाम करी काम. बघा, दाम करी काम म्हणजे काय होत असते, पैशाचा सर्व कामे साध्य होतात. दाम करी काम, पैशाने काय होत असतात, सर्व कामे साध्य होतात. खरीच गोष्ट आहे. पळसाला पाने 3च. बघा, कुठेही गेलं तरी मनुष्य स्वभाव सारखाच असतो. कुठेही जा तुम्ही, कोणापासून काही अपेक्षा ठेवू नका मित्र, सारखंच असते सर्व. ठीक आहे. त्यानंतर कोल्हा काकडीला राजी, म्हणजे शूद्र माणसे काय असतात, शूद्र वस्तूंना काय होतात, ते भाडतात. ठीक आहे, शूद्र माणसे शूद्र, आणि खाई त्याला खवखवे, वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात डाचत असते. ठीक आहे, अशा पद्धतीनं. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, 3. ठीक आहे, 3 म्हणजे अचं 3, बचं 4, कचं 2 आणि डचं 1. त्यानंतर जर विचार केला, प्रश्न क्रमांक 45, प्रश्न क्रमांक 45, मनपूर्वक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. ठीक आहे, मनपूर्वक. आता बघा, नाम साधित जर असतं तर दिवसा रात्री असं आलं असतं. इथं सर्वनाम साधित असतं तर त्यामुळे ह्यामुळे आलं असतं. प्रत्यय साधित, बघा मनपूर्वक हे काय लागलेलं आहे, प्रत्ययच लागलेला आहे. आणि शब्दयोगी अव्यय याला आपण म्हणू शकत नाही. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, ते प्रत्यय साधित. हे प्रत्यय लागलेलं आहे ना, म्हणून याला काय म्हणतात, प्रत्यय साधित. आता बघा, आपण 45 प्रश्नाबद्दल याच्यातले जे व्याकरणाचे प्रश्न आहे ते मोस्ट ऑफ द मोस्ट पूर्ण तुम्हाला मी कन्सेप्च्युअल सांगितलेले आहे. सांगण्याचा चांगल्या पद्धतीनं प्रयत्न सुद्धा केलेला आहे. पेपरचं स्पष्टीकरण पाहतोय आपण. पेपरचं स्पष्टीकरण पाहत असताना पूर्ण आपण जसाच्या तसा तर टॉपिक सांगू नाही शकत. जर तुम्हाला पूर्ण टॉपिक चांगल्या पद्धतीनं करायचे असतील तर चांगल्या पद्धतीचे मार्केटमध्ये पुस्तकं आहेत. श्री मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक आहे, श्री बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे, ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं रेफर करू शकता. शब्द व म्हणीसाठी भरपूर मार्केटमध्ये पुस्तकं आहे, जसं दीपस्तंभ प्रकाशनचं आहे किंवा युनिक वगैरे प्रकाशनचं सुद्धा शब्द व म्हणीसाठी आहे. के सागरचे सुद्धा पुस्तक होते जुने, त्याच्यामध्ये शब्द व म्हणी होत्या. आणि
जर तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीनं जर समजून घ्यायचं असेल पूर्ण मराठी व्याकरण, तर आपला मराठी व्याकरणचा जो कोर्स आहे त्याची नॉमिनली फीस ठेवलेली आहे आम्ही 750 रुपये. तो सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. जवळपास 50 लेक्चर त्याच्यामध्ये आहे. जास्तही नाही कमीही नाही, मीडियममध्ये, आणि जेवढं कामाचं आहे तेवढंच फक्त त्या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला दिलेलं आहे. आणि तो कोर्स झाल्यानंतर जर तुम्ही पेपर चांगल्या पद्धतीनं म्हणजे थोडक्यात मी चांगला अभ्यास केल्यानंतर जर पेपर स्पष्टीकरण बघितले तर आणखी चांगली मजा येत असते. मला काय म्हणायचं लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये या पेपरमध्ये जे 5 प्रश्न दिलेले आहे 5 ते आपल्याला पॅरेग्राफवर दिलेले आहे प्रश्न. ठीक आहे. त्याचे उत्तर मी तुम्हाला डिरेक्टली सांगून देतो. बघा, पॅरेग्राफवर प्रश्न दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 46चा 4 नंबरचा आहे. 46-4. त्यानंतर जर विचार केला 46, त्यानंतर जर विचार केला तर 47चं उत्तर आहे नंबर 3, 47चं 3. त्यानंतर 48चा जर विचार केला तर 48चं दिलेलं आहे नंबर 2 दिलेलं आहे 48चं. त्यानंतर 49 या प्रश्नाचा जर विचार केला तर 49चा प्रश्न 4 दिलेला आहे. आणि 50चा जर विचार केला तर 50चा 2 दिलेला आहे. 2 दीपस्तंभ ठरवते. उत्तरात मार्गदर्शन करणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार आलेला आहे? दीपस्तंभ ठरणे. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा जो पेपर आहे राज्यसेवा 2019 याचे मराठीचे जे 50 प्रश्न होते त्यामधले महत्त्वाचे प्रश्न आपण व्याकरणावर बनवूयात. त्याचं आपण स्पष्टीकरण यात असे गेला बघितलेलं आहे. तुम्हाला हे स्पष्टीकरण कशा पद्धतीने बघितलं तुम्ही तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. धन्यवाद.